तर सुभाष जयसिंग वायदंडे सर हे MA BEd मराठी विषयात DSM यांनी केलेलं आहे, मराठी आणि हिंदी. सध्या ते SCD बर्फीवाला हायस्कूल DN नगर अंधेरी पश्चिम मुंबई याचे कार्यरत आहेत शिक्षक म्हणून. SSC बोर्डमध्ये ते मराठी विषयाचे मॉडरेटर आहेत. या व्यतिरिक्त ते कार्यक्रम संचालक म्हणजे निवेदक म्हणून काम पाहतात आणि तसेच विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती देखील ते करतात. वाचन, प्रवास आणि गायन यामध्ये त्यांची विशेष आवड आहे. या व्यतिरिक्त सरांनी आत्ताच जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात तुम्ही ऐकलं असेलच, तर राज्यस्तरावर प्रशिक्षकाची भूमिका निभावलेली आहे आणि आमच्यासारखे बऱ्याच शिक्षकांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला आता लाभ होतोय. तर आपण नक्कीच जास्त वेळ न घालवता त्यांचं मार्गदर्शन घेऊयात. सुभाष सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. थँक्यू अनिल सर. And students, good evening and welcome in सफल. ओके, सगळ्यांचं अगदी सफल टेस्ट सिरीज मध्ये सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर अगदी सगळ्यात सुरुवातीला ज्यासाठी आम्ही ही टेस्ट सिरीज चालू केली किंवा तुम्ही जी ही टेस्ट सिरीज जॉईन केली 10वीच्या वर्षासाठी, जी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली त्या 10वीच्या वर्षासाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ओके, आता 10वीच्या वर्गाचा किंवा 10वीमध्ये असताना आपण ज्यावेळी मराठी या विषयाचा अभ्यास करतो किंवा मराठी ही द्वितीय भाषा आहे आणि या द्वितीय भाषेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी तो अभ्यास करताना कशा पद्धतीनं करायचा, कारण 10वीमध्ये आल्यानंतर आमचं एकच उद्देश आहे, म्हणजे सफलचं सुद्धा एकच आम्ही टार्गेट ठेवले. कारण शाळेमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी होतात की बाबा टीचर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीने अभ्यास करायचा वगैरे, पण आमचं सफलचं जे स्लोगन आहे आणि त्या स्लोगन बरोबर मी एक तुम्हाला सांगतो की हाऊ टू राईट अँड हाऊ टू गेट मार्क्स, हे आमचं अगदी धोरण आहे. कारण 10वीच्या वर्गामध्ये परीक्षा देणारे म्हणजे महाराष्ट्रामधून लाखो विद्यार्थी आहेत आणि या लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक जण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच पद्धतीने लिहितो. एखादा जर प्रश्न तुम्हाला दिला तर त्याचं उत्तर काय, तर अगदी लाखो विद्यार्थ्यांचं उत्तर एकच असतं, पण लिहिणारा जो समोरचा विद्यार्थी आहे तो कशा पद्धतीनं लिहितोय आणि कशा पद्धतीनं प्रेझेंट करतोय त्याच्यावरती तुमचं मार्क्स त्या ठिकाणी डिपेंड असतं. ओके, आता या ठिकाणी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना आता बाकीच्या वगैरे गोष्टी, काल तुम्हाला जे मोटिवेशनचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये ज्या मॅडम होत्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे त्यांचं एकच शब्द होता की गोल, म्हणजे 10वीचा अभ्यास करताना तुमचा म्हणजे काय गोल, आपल्याला म्हणजे लाईफमध्ये आपण पुढे जाताना आपल्याला काहीतरी गोल किंवा माझं काहीतरी एम आहे, मला काहीतरी म्हणजे लाईफमध्ये बनायचं आहे, तर ते करण्यासाठी आपण काय करायचं, तर त्यांनी ते सांगितलं. कारण बऱ्याच वेळा कसं की मला करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण ते करण्यासाठी मला काय केलं पाहिजे याची दिशा तुम्हाला पहिल्यापासून नसते. ओके, अगदी एक साधं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. सगळ्यांना मराठी कळतंय ना? एनीवन अंडरस्टूड मराठी? ओके, प्लीज मतलब रेज युअर हँड्स. ओके, सगळ्यांना जर कोणाला कळत नसेल तर मी मतलब थोडं सांगा, म्हणजे आपण थोडंसं ट्रान्सलेट करून शिकूया. सांगू म्हणजे सगळ्यांना मराठी कळते. अनिल सर, सगळ्यांना मराठी माझ्या मते कळतंय. 10वीच्या वर्गामध्ये आपण सेकंड द्वितीय भाषा म्हणून मराठीचा अभ्यास करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमच्या 10वीच्या वर्षामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ 5 आहे. ओके, तुमची जी पर्सेंटेज जे काढली जातील ते बेस्ट ऑफ 5 मध्ये काढले जातात. आणि माझा आता 22 वर्षाच्या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगतो की तुमच्या बेस्ट ऑफ 5 मध्ये मराठीचे मार्क्स अगदी आवर्जून पकडले जातात. कारण बाकीचे जे 3 विषय आहेत, म्हणजे कसं तुमचं मॅथ्स म्हणा, सायन्स म्हणा, सोशल स्टडी, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतात. ओके, म्हणजे 3. आता राहिले 3 लँग्वेज, त्याच्यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्लिश. ओके, आता या 3 लँग्वेज मधून किंवा तुम्हाला ज्या 3 लँग्वेज मधून सपोज तुम्हाला 2 कुठल्या तरी सिलेक्ट करायचे आहेत, तर तुमचा इंग्लिशचा जर पेपर तुम्ही बघितला तर इंग्लिश हा तुमचा जो विषय आहे तो हायर आहे
आणि हायर असल्यामुळे त्याचं करेक्शन म्हणा किंवा त्याची जी तुम्ही पेपर लिहिण्याची पद्धत म्हणा, त्याच्यामध्ये वॉकॅब्युलरी आहे. तर इंग्लिशच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त हायर कधीही 90च्या वरती म्हणजे जात नाही. बाय चान्स कधी कधी 90, 92, 93 पर्यंत जातो. पण मराठी विषयाचा जर हायेस्ट बघितला तर अगदी 97, 98 पर्यंत सुद्धा जातो. ह्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जो मराठीचा हायेस्ट आहे तो आम्ही दिलेला जो विद्यार्थी आहे तो म्हणजे 98 मार्क्स त्याला मराठी या विषयामध्ये भेटलेले. त्यामुळं फक्त 2च मार्क्स गेले. आता ते 2 मार्क्स कसे गेले, कशा पद्धतीने गेले हे मी तुम्हाला सांगणार आहे. की बघा, कारण प्रत्येकासमोर, आणि जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन पेपरही तुमच्या समोर आहे, आन्सरही तिथंच आहे. फक्त थोडंसं आपला डोकं किंवा आपला जर म्हणजे थोडासा IQ यूज करून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर जर प्रेझेंट केला तर तुम्हाला अगदी आरामात 80 मधून 78 पर्यंत मार्क्स आरामात मिळू शकतो. ओके. आणि मी तेच तुम्हाला सांगणार आहे की बाबा की तुमचा पेपर म्हणजे 70 अबाव, 75 अबाव किंवा तुमचा पेपर टॉप केस मध्ये कसा जाईल याच्याबद्दलच मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. ओके. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मराठी विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा, तर मराठी विषय म्हणा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, यू कीप इन युअर माइंड. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना प्रत्येक विषयाची जी प्रश्नपत्रिका है, जो क्वेश्चन पेपर है ना, उसका पैटर्न क्या है वो पैटर्न पहले समझ के ले लो. जर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्या पेपरचा पेपर पॅटर्न जर अगदी व्यवस्थित कळाला तर तुम्हाला पेपर लिहिताना तुमचं टाइम मॅनेजमेंट होतं, तुम्ही पेपर चांगल्या पद्धतीने लिहू शकता आणि जो काही तुमचा गोल आहे किंवा तुमचं जे काय एम आहे ते अगदी 100% त्या ठिकाणी सक्सेस होतं. ओके. तर या ठिकाणी आपण जर मराठी संदर्भात बघितलं तर मराठी हा द्वितीय भाषेचा द्वितीय भाषा किंवा द्वितीय भाषा विषय म्हणून त्याला त्या ठिकाणी मानलं जातं. आणि या द्वितीय भाषेमध्ये जर बघितलं तर तुमचा जो मराठीचा पेपर आहे त्या मराठीच्या पेपरमध्ये सगळ्यात सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जाईल, ओके, आता तुमची युनिट टेस्ट झाली बरोबर, 40 मार्क्सचा पेपर झाला, काही शाळेमध्ये 20 मार्क्सचा पेपर झाला, पण आता दिवाळीमध्ये येणारी जी तुमची एक्झाम आहे ते एक्झाम तुमची सेमिस्टरची आहे आणि तो जो सेमिस्टरचा पेपर आहे तो ऍज इट इज बोर्ड पॅटर्न नुसार तुम्हाला दिला जाईल. ओके सर, स्क्रीन वरती थोडस ते मराठी कृतीपत्रिका म्हणून थोडं दाखवा ना. फर्स्ट पेज. एक मिनिट, सॉरी, फर्स्ट पेज बघा, सगळ्यांना स्क्रीन दिसते बघा. त्या ठिकाणी मराठी लिहिलेला हा शब्द आहे. ओके, मराठी आपण द्वितीय भाषेचा अभ्यास करणार आहे. ओके, आता मराठी कृतीपत्रिका. आता हा शब्द बघा की मी या ठिकाणी म्हणजे कसं तुम्हाला स्क्रीनवरती का दाखवलंय की बोर्डाकडून म्हणजे बऱ्याच पद्धतीनं की ज्यावेळी प्रश्नपत्रिका किंवा एक्झाम म्हटलं की मुलं त्या ठिकाणी घाबरून जातात. मग बोर्डाकडून काय केलं की चला मुलांच्या मनामधली थोडी भीती दूर करण्यासाठी आणि कि उनके मन का डर थोड़ा सा दूर करने के लिए बोर्ड वाले ने प्रश्न पत्रिका के जगह पे वहां पे एक इंपॉर्टेंट वर्ड यूज किया, कृती पत्रिका. ओके. मग कृती पत्रिका म्हणजे काय तर जस्ट लाईक ऍक्टिव्हिटी सीट. म्हणजे मुलांना जर ऍक्टिव्हिटी करायचं म्हटलं किंवा चला तुम्हाला एक ऍक्टिव्हिटीज करायची आहे किंवा वर्गामध्ये कधी कधी टीचर सांगतात चला रे आपण एखादा खेळ खेळूया किंवा एखादी ऍक्टिव्हिटीज करूया, असं ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी मुलं म्हणजे कसं त्यामध्ये अगदी पूर्णपणे सहभागी होतं. मतलब कैसा हर एक बच्चा उसमें मतलब इन्वॉल्व होता है और मतलब कैसा कि अगर एक्टिविटीज करना है तो मतलब कैसा वो थोड़ा करने के लिए अच्छा लगता है. बट अगर क्वेश्चन पेपर सॉल्व करना है ऐसा अगर कहेंगे तो दैट टाइम मतलब कैसा बच्चे थोड़ा सा डर जाते कि नहीं वो क्वेश्चन पेपर है, एग्जाम है, नाही. म्हणून बोर्डाकडून त्या ठिकाणी शब्द वापरला की बघा ठीक आहे, मुलांच्या मनातील भीती घालवण्यासाठी जो तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जाईल त्या क्वेश्चन पेपरच्या ऐवजी बोर्डाकडून शब्द वापरला गेला ऍक्टिव्हिटी सीट, जस्ट लाईक कृती पत्रिका. इज इट क्लिअर? ओके. आता कृती पत्रिका हा शब्द वापरला, मुलांना ऍक्टिव्हिटीज करायचे म्हटलं की मुलं खुश होतात की चला काहीतरी त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. आणि ह्या मराठी कृती पत्रिकेमध्ये बघितलं की आता तुम्हाला जो शाळेचा तुमचा सेमिस्टरचा जो पेपर दिला जाईल ना त्याच्यामध्ये मे बी की त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिल्या जाणार नाही. ओके सर, सेकंड स्लाइड. ओके. हा, आता या ठिकाणी बघा जर ह्या स्लाइड वरती जर तुम्ही बघितलं ना तर त्याच्यामध्ये त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेत. म्हणजे बोर्डाचा जो पेपर दिला जातो त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिली जाते,
सर दुसरी स्लाइड दाखवा बघा. ओके, मराठी अक्षर भारती कृतीपत्रिकेसाठी सूचना. सूचनेनुसार आकलन, कृती व व्याकरण यामध्ये आकृत्या काढाव्यात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळी तुमचा पेपर 70 अबाव किंवा ज्यावेळी तुमचा पेपर टॉप केस मध्ये जातो त्यावेळी या छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या जातात. जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर 75 अबाव आहे, तो टॉप केस मध्ये त्या पेपरला जर घेतलं जाणार असेल तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या जातात. म्हणजे एखादी तुम्हाला आकृती पूर्ण करा, तिथं ज्या पद्धतीनं जी डायग्राम दिली तीच डायग्राम त्याच पद्धतीनं तुम्हाला तिथं त्या ठिकाणी ड्रॉ करायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये दिलेल्या ज्या काही डायग्राम आहेत त्या पद्धतीनं, म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ एखादा पॅसेजशी कनेक्टेड किंवा व्याकरणामध्ये जर तुम्हाला एखादी डायग्राम दिली असेल तर ती डायग्राम त्याच पद्धतीनं ड्रॉ करा. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची सूचना म्हणजे काय दिले बघा, ज्या आकृत्या तुम्हाला ज्या ड्रॉ करायच्या आहेत ना त्या आकृत्या तुम्हाला पेनानेच ड्रॉ करायचे. ओके, कीप इन युअर मतलब कसं माइंड की बाबा मला एखादी डायग्राम जर ड्रॉ करायचं, सायन्सचा पेपर असेल तर त्यानं ओके ते पेन्सिलचा तुम्ही वापर करा. पण लँग्वेजच्या पेपरमध्ये, इव्हन मराठीच्या पेपरमध्ये त्यांनी स्ट्रिक्टली वरती त्या ठिकाणी एक इन्स्ट्रक्शन दिले की आकृत्या पेनानेच काढाव्यात. बघा सेकंड पॉइंट मी तिथे लिहिलेलं आहे, आकृत्या पेनानेच काढाव्यात. म्हणजे जी मला आकृती काढायची आहे ती मला पेनानच त्या ठिकाणी ड्रॉ करायची. ओके, चला तिसरा पॉइंट त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला इन्स्ट्रक्शन मध्ये दिला जातो की जे तुमचं उपयोजित लेखन आहे, जे रायटिंग स्किल आहे, जे क्रिएटिव्ह रायटिंग आहे त्याच्यामध्ये प्रश्न लिहिण्याची गरज नाही. ओके, अगदी लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळा मुलं काय करतात, एखादा पत्र लेखनाचा प्रश्न लिहायचा असेल तर तो जसा दिलेला आहे क्वेश्चन तो पहिला क्वेश्चन कॉपी करतात आणि नंतर आन्सर लिहितात. ज्यावेळी तुम्ही प्रश्न लिहायला जाता त्यावेळी तुमचा बराच वेळ जातो, तुमचा पेपर कम्प्लीट होत नाही. त्यामुळं उपयोजित लेखनामध्ये पत्र लेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन, बातमी लेखन आणि निबंध लेखन याचा कोणताही प्रश्न तुम्ही कॉपी करायचा नाही. ओके, बोर्डवाल्यांना काय अपेक्षित आहे, बोर्डाकडे जे काही एक्झामिनर आहे, जे मॉडरेटर आहेत त्या प्रत्येकांजवळ क्वेश्चन आहे. त्यांना फक्त पाहिजे की त्या विद्यार्थ्यानं लिहिलेला आंसर काय आहे, आंसर कशा पद्धतीने प्रेजेंट केले, उस स्टूडेंट्स ने आंसर किस तरह से वहां पे प्रेजेंट किया है, वो प्रेजेंट किया हुआ आंसर उनके लिए इंपॉर्टेंस होता है, क्वेश्चन इंपॉर्टेंस नहीं होता. तो जब भी हम क्वेश्चन पेपर सॉल्व करेंगे, जब भी कृति पत्रिका हम सॉल्व करेंगे तो उसमें क्वेश्चन लिखना नहीं है. उपयोजित लेखन की मैं बात कर रहा हूं. क्रिएटिव्ह रायटिंग आणि जे काही रायटिंग स्किल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन लिहायचा नाही. अजून एक महत्वाची सूचना, तुमच्या उपयोजित लेखनामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये 3 ऑप्शन आहेत, अ, आ आणि ई. ओके, जो पहिला जो क्वेश्चन आहे तो तुमच्या पेपरमध्ये टोटली तुम्हाला 18 मार्क्ससाठी आहे. त्यातला जो ई वाला आहे, अ, आ आणि ई थर्ड वाला, बघा त्या ठिकाणी मी लिहिलंय प्रश्न क्रमांक 1 ई उतारा वाचून त्याखालील उतार्याचा सारांश लिहायचा आहे. ओके, बऱ्याच वेळा मुलं कन्फ्युज होतात. इव्हन तुम्हाला थोडी बहुत आयडिया आहे कारण 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही सेमिस्टर आणि फायनल एक्झाम लिहिलेली आहे. तो पेपर पण अगदी बोर्डासारखाच होता. तर त्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं जो तुम्हाला अपठित उतारा किंवा जो अनसीन पॅसेज दिलेला आहे त्याच पॅसेजचा तुम्हाला 1/3 किंवा 1/3 सारांश प्रश्न क्रमांक 5 ई मध्ये लिहायचा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 5 जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत, 2 पत्र आहेत आणि एक सारांश लेखन आहे आणि त्या 3 पैकी एकच तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचंय. जसं आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नावरती गेल्यानंतर तुम्हाला मी सांगेन की त्या कशा पद्धतीने वगैरे ते लिहायचंय. फक्त एवढं लक्षात घ्या की प्रश्न क्रमांक 5 मध्ये जो पत्र लेखनाला जो और प्रश्न आहे सारांश लेखन, तो सारांश लेखनाचा पॅरेग्राफ तुमच्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये ई मध्ये आहे. इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला तो क्वेश्चन आहे. एम आय राइट? इंग्लिश में भी है ना समरी राइटिंग. ओके, एंड समरी राइटिंग के लिए इंग्लिश के पेपर में आपको सेपरेटली पैराग्राफ नहीं देते. जो आपके मतलब क्रिएटिव राइटिंग में जो पैराग्राफ देते हैं उसका ही आपको समरी राइटिंग करना है. सेम एज इट इज इन मराठी पेपर आल्सो. क्वेश्चन नंबर 1 में का ई
थर्ड वन वाला जो अनसीन पैसेज है उसका ही आपको मतलब कैसा सारांश लेखन आणि एक समरी रायटिंग करणं आहे. इज इट क्लिअर? ओके. आणि पाचवा मुद्दा अगदी खूप महत्वाचा, माझा पेपर जर टॉप केस मध्ये असावा, माझ्या पेपरमध्ये मला 75, 76, 77, 78 मार्क्स मिळावं असे जर माझी अपेक्षा असेल तर अगदी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मध्ये तुमच्या पेपरमध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक तुम्हाला लक्ष द्यायचं. मतलब नीट पेपर, नीट क्लीन मतलब पेपर अगर लिखोगे मतलब विदाउट कैंसिलेशन है. सपोज एखादा आंसर आपने लिखा है, सोमत लिखा है, और सोमत लिखते समय दैट पेपर मतलब ऐसा कि उसमें अगर देखेंगे तो एग्जामिनर ने ओनली राइट टिक मार्क किया है, कहीं भी वर्ड पे कहीं पे अंडरलाइन नहीं है, कहीं पे सर्कल नहीं किए, तो दैट टाइम मतलब कैसा आपको वो सोमत को 3 आउट ऑफ 3 मार्क्स देते. ओके. तर पहिल्या सुरुवातीच्या 5 सूचना लक्षात घ्या. पहिली सूचना आहे आकलन कृती आणि जे व्याकरणामध्ये जशा आकृत्या दिल्यात त्या आकृत्या पेनानेच त्या ठिकाणी ड्रॉ करा. पेन्सिलचा वापर करू नका. आणि बऱ्याच वेळा असंच होतं, आपण काय करतो, पेन्सिलने आकृती ड्रॉ करायला जातो, प्रत्येक वेळेला तो पेन खाली ठेवा, परत ती पेन्सिल घ्या, परत स्केल घ्या वगैरे, मग त्याच्यात बराच वेळ जातो. दुसरी गोष्ट, ज्यावेळी पेपर तुम्ही सॉल्व्ह करायला जाल त्यावेळी आपल्या बरोबर जे काही टेन्सिल आहे ना, टेन्सिल ते मोठं असतं, त्याच्यामध्ये सर्कल, ट्रँगल, स्क्वेअर वगैरे असतात, ते बरोबर घेऊन जा. म्हणजे कधी कधी काय होतं की म्हणजे कसं आपण ते राऊंडर काढा, त्याच्यानंतर आकृती वगैरे करा, मग ते पेन्सिल ठेवलं, पटकन ड्रॉ केलं की त्या ठिकाणी म्हणजे कसं ते होऊन जातं. ओके. तिसरी गोष्ट या ठिकाणी मी सांगितलंय, उपयोजित लेखनामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रश्नाचं पुनरालेखन करू नका. म्हणजे कसं की वहां पे क्वेश्चन लिखने की जरूरत नाही, ओनली यू राईट द आन्सर्स. ओके. त्याच्यानंतर सारांश लेखनसाठी तुम्हाला अपठित उतारा दिलाय, त्याचाच तुम्ही सारांश लेखन करायचंय आणि त्या पद्धतीने पेपरचं तुमचं प्रेझेंटेशन करायचं. ओके. आता बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमच्या पेपरमध्ये काही अभ्यास करायचो नाही. ज्यांना रीडिंग येतं, ज्यांना प्रॉपर रीडिंग करता येते ना, ती मुलं पेपर खूप चांगल्या पद्धतीने लिहितात, कारण तुमचा पेपरही तिथंच आहे आणि तुमचा आन्सरही तिथंच आहे. थोडंसं आपलं डोकं जर वापरलं आणि आपण जर लिहिलं तर आपला पेपर त्या ठिकाणी कम्प्लीट होतो. ओके. तर मराठीच्या पेपरमध्ये किंवा हिंदीच्या पेपरमध्ये किंवा इंग्लिशच्या पेपरमध्ये जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये टोटली 5 सेक्शन आहे. सर नेक्स्ट स्लाइड. ओके. त्याच्यामध्ये 5 सेक्शन आहेत. बघा, मराठी कृती पत्रिका विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5. ओके. आता या 5 विभागामध्ये जर बघितलं तर पहिला विभाग आहे तो गद्य विभाग आहे. नका लिहून घेऊ नका, वाटल्यास मी सरांना सांगतो तुम्हाला तो पीडीएफ मध्ये कसं शेअर करायला. ओके. डोंट वरी, जस्ट लिसन, मतलब पहले सुन के ले लो कि एग्जैक्टली मुझे क्या करना है, क्वेश्चन पेपर पैटर्न क्या है, कौन सा क्वेश्चन कहीं आएगा, कौन से क्वेश्चन पे मुझे ज्यादा कॉन्सेंट्रेट करना है. ये बातें अगर समझ में आते हैं ना तो समझो आपका पेपर 70 अबाउ 101% जाएगा. ओके. चलो, तर त्या ठिकाणी विभाग 1 आहे तो गद्य आहे, विभाग 2 आहे तो पद्य आहे, विभाग 3 आहे तो स्थूल वाचन आहे, ज्यालाच आपण हिंदीमध्ये पूरक पठण म्हणतो आणि इंग्लिशमध्ये रॅपिड रीडिंग म्हणतो. 4था विभाग आहे व्याकरण विभाग किंवा भाषा अभ्यास, आणि 5वा विभाग आहे तो कोणता तर उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल आणि क्रिएटिव्ह रायटिंग. ओके. आता प्रत्येक विभाग किती मार्क्सला आहे? सपोज या ठिकाणी बघा, आपण काय करतो की मला अभ्यास करायचा आहे, तर अभ्यास करण्यासाठी मला 80 मार्क्सचा पेपर द्यायचा आहे. तर 80 मार्क्सचा पेपर देण्यासाठी तुम्ही काय करता, कशाचा अभ्यास करता, कोण सांगेल मला? ऍडमिट करून सांगायचं कोणीतरी, रेज युअर हँड्स अँड टेल मी की 80 मार्काचा पेपर मला लिहायचा आहे, मी कशाचा अभ्यास करतो, कोण सांगेल? एनीवन प्लीज. म्हणजे कसं मी एकटाच बोलत जर राहिलो ना तर तुम्हाला मग अर्ध ते डोक्याच्या वरती जाईल. म्हणजे तुम्ही पण थोडंसं आपण एकमेकाशी इंटरॅक्ट झालो तर बेटर आहे. चला, कोण सांगेल? हा, मुंबई में काल पण खूप बोलत होते. सर बाकी सब तो जैसे गद्य हो गया, पद्य हो गया, ये सब तो हम लोग को दिया हुआ रहता है, मतलब हम लोग के पास पैराग्राफ है, हम कर सकते हैं उसमें से. लेकिन स्थूल वाचन ऐसी चीज है जिसमें से प्रश्न दिया हुआ है, उत्तर हमें प्रैक्टिस करना पड़ता है और उत्तर लिखना होता है, तो उसमें तो कोई पैसेज नहीं होता है. तो वो तो आपने जितना उसके लिए प्रैक्टिस किया है एक आंसर को, उस हिसाब से वहां लिखना है. ओके, बरोबर आहे. पण तरी पण बघा, माझा प्रश्न काय होता की 80 मार्काचा पेपर मला लिहायचा आहे,
आय वॉन्ट टू राईट द पेपर इन 80 मार्क्स. ओके, तो दॅट टाइम मी अभ्यास कशाचा करेन, तर माझ्या पुढं जे दिलेलं बोर्डाकडून दिलेलं जे टेक्स्टबुक आहे अक्षर भारती करून किंवा वाचन पाठ म्हणून जे काही टेक्स्टबुक दिले त्या टेक्स्टबुकचा मी अभ्यास करणार आहे. मग त्या टेक्स्टबुक मध्ये सगळं आहे का, किंवा त्या टेक्स्टबुक मधून सगळं दिलं जातं का, तर नाही. तर त्याच्यामध्ये प्रत्येक विभाग आहे, तुमच्याकडे काही प्रोज आहेत, तुमच्याकडे काही पोयम आहेत, तुमच्याकडे काही रॅपिड रिडिंग आहेत आणि तुमच्याकडे काही तर रायटिंग स्किल आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक विभाग काही विशिष्ट मार्क्स साठी दिलाय. हर एक मतलब पार्ट आपको मतलब कुछ मतलब पर्टिकुलर मार्क्स के लिए दिया है. तो आपके पेपर में जो प्रोज है, जे गद्य आहे ते गद्य तुम्हाला एकूण 18 मार्क्स साठी दिले जाते. टोटल 18 मार्क्स. बघा मी तिथे लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 सीन पॅसेज आहेत आणि एक अनसीन पॅसेज आहे. पद्य विभाग सुद्धा तुम्हाला 16 मार्क्स साठी आहे. त्याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला सीन पोयम आहे आणि एक पोयम तुम्हाला रसग्रहण. जसं तुम्हाला इंग्लिशमध्ये क्रिटिकल अप्रिशिएशन आहे तसं मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला अप्रिशिएशन आहे. पण इंग्लिशच्या पेपरमध्ये जसं तुम्ही क्रिटिकल अप्रिशिएशन लिहिता त्या पद्धतीनं मराठीमध्ये लिहायचं नाही. ओके, इंग्लिश पेपर में अगर हम देखेंगे तो इंग्लिश पेपर में देर आर गिवन द 4 पॉइंट्स. ओके, मतलब नेम ऑफ द पोएम ऑलरेडी उधर रहता है, टाइटल ऑफ द पोएम, उसके बाद मतलब पोएटर नेम, सेंट्रल ऑफ द आइडिया और मतलब पोत वाला 4 पॉइंट्स होते. आणि ज्यावेळी तुम्ही हे क्रिटिकल अप्रिशिएशन ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी ते कशा पद्धतीने लिहिलं जातं, तर यू राईट इन अ 1 पॅरेग्राफ. एम आय राईट? एका पॅरेग्राफ मध्ये लिहिता ना की पॉइंट वाईज लिहिता? बोलो उमैया, बोलो. कसं लिहिता? पॅरेग्राफ मध्ये लिहिता की पॉइंट्स मध्ये लिहिता? प्यारा. ओके, म्हणजे कसं की जस्ट लाईक म्हणजे कसं ते तुम्हाला जे 4 पॉइंट दिलेत त्या 4 पॉइंट्सला तुम्ही काय करता तर एका पॅरेग्राफ मध्ये कन्वर्ट करून लिहिता. पण मराठीमध्ये ज्यावेळी तुम्ही रसग्रहण लिहाल किंवा अप्रिशिएशन लिहाल त्यावेळी ते पॅरेग्राफ मध्ये न लिहिता प्रत्येक पॉइंट्स तुम्हाला दिले. टोटली 6 पॉइंट्स आहेत, त्याचे तुम्हाला 5 पॉइंट, मी नंतर त्या ठिकाणी त्या पॉइंटवरती येणार आहे की त्या ठिकाणी तुम्हाला 5 पॉइंट दिले जातील आणि पहिले जे 2 पॉइंट्स आहेत ते कंपल्सरी दिले जातील. बाकीचे जे 4 पॉइंट्स आहेत त्यातले एनी 3, आता ते कुठले देतील, कशा पद्धतीने देतील ते आपण पाहायचं. ओके, तर पद्य विभाग तुम्हाला 16 मार्क्स आहे. स्थूल वाचन तुम्हाला 6 मार्क्स साठी आहे. त्याच्या ठिकाणी तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जातील, त्यातले 2 करायचे आहेत आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं जे स्थूल वाचन आहे ना त्याच्यामध्ये फक्त 4च स्थूल वाचन आहे. इव्हन तुम्ही जर टेक्स्टबुक ऑब्झर्व केले असेल तर पहिला तुम्हाला ऑलरेडी आता जे स्थूल वाचन झालंय त्याच्यामध्ये मोठ्या होत असलेल्या मुलांना, ओके, डॉक्टर होमी बाबा, बार्क, अनिल काकोडकर, अनिल सरांचं नाव दिले, डॉक्टर अनिल काकोडकर. ओके, तर त्याच्यामध्ये 2च प्रसंग दिलेत. पहिला प्रसंग आहे तो पहिल्या प्रसंगामध्ये स्काय इज द लिमिट आणि दुसऱ्या याच्यामध्ये मेटलायझिंग प्रक्रियेमध्ये काम न होण्याची कारण. देर आर गिवन द 2 मतलब असं की पॉइंट्स. हे दोन्ही पॉइंट जर तुम्हाला कळले तर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता. दुसरा रॅपिड रिडिंग आहे जाता अस्ताला. एक बंगाली कविता आहे, छोटीशी कविता आहे की सूर्य ज्यावेळी अस्ताला जातो त्यावेळी काय होतं किंवा पृथ्वीला काय वाटतं वगैरे ते दिले. तिसरा रॅपिड रिडिंग तुम्हाला दिलेला आहे, त्याचं नाव आहे जगणं कॅक्टरचं आणि चौथा रॅपिड रिडिंग आहे त्याचं नाव आहे उत्पत्ती कोश. ओके, तर 4 रॅपिड मधून कुठलेही तुम्ही 3 रॅपिड रिडिंग चांगल्या पद्धतीने केले तर तुम्हाला ते त्या ठिकाणी कळू शकेल आणि त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. विभाग 4 मध्ये जर बघितलं तर भाषा अभ्यास आहे. टोटली 16 मार्क्सचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. ज्यावेळी आपण क्वेश्चन वरती जाऊ त्यावेळी आपल्याला कळेल. आणि विभाग 5 मध्ये जर बघितलं तर तो जो क्वेश्चन आहे तो 24 मार्क्सचा आहे. बघा, म्हणजे गद्य 18 मार्क्स, पद्य 16 मार्क्स, रॅपिड रिडिंग 6 मार्क्स, ग्रामर पोर्शन 16 मार्क्स आणि विपोजित लेखन 24 मार्क्स. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा जो पेपर आहे तो तुमचा पेपर किती तर 80 मार्क्सचा पेपर आहे. कळला पेपर पॅटर्न? कोणता विभाग कोणत्या किती मार्क्सला आहे? ओके, चला आता त्याच्या नेक्स्ट स्लाइड वरती आपण आता पेपर पॅटर्न वरती जाऊया. बघा, आता बघा पहिला प्रश्न दिला आहे गद्य विभाग आणि विभाग 1 गद्य 18 मार्क्स. आता याच्यावरती बघा एक मी तुम्हाला लॉजिक सांगितले. याच्यामधले जे 12 मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत ना ते 12 पैकी 12 मार्क्स तुमच्या हातात आहेत, इन युअर हँड. या 12 मार्क्स साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हार्ड वर्किंग करायचं नाही. बिकॉज
तिथं तुम्हाला पॅरेग्राफ दिलाय, त्या पॅरेग्राफ मधूनच तुम्हाला शोधून त्या ठिकाणी काय करायचे तर आन्सर लिहायचे आहेत. आणि त्यामुळं पहिल्या पॅरेग्राफ वरती 4, सेकंड पॅरेग्राफ वरती 4 आणि आन्सिंग पॅरेग्राफ वरती 4, टोटली तुम्हाला 12 आउट ऑफ 12 मार्क्स आरामातच भेटते. मग गद्य विभाग किती मार्क्सचा होता आपला? 18 मार्क्सचा, बरोबर. मग 18 मधून आता 12 गेले, मग राहिले किती राहिले मार्क्स? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा, मला कळेल म्हणजे 6. ओके, वैष्णवी 6, ओनली वैष्णवीलाच माहित आहे 6 मार्क्स राहिले, बाकीच्यांना नाही का? ओनली 6 मार्क्स, ओनली वैष्णवी. चलो ओके, अंकिता 6 मार्क्स, उमेमा 6 मार्क्स, गुड. ओके, बघा आता तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे ना, ऍक्च्युली हिथं आहे. आणि तो अभ्यास करताना या 6 पैकी मला 5.5 किंवा मला 6 आउट ऑफ 6 मार्क्स कसे मिळतील याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो प्रश्न आहे 6 मार्क्सचा, म्हणजे सोमत. त्यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सेल्फ रिस्पॉन्स किंवा स्वतःचं मत. आता हे लिहिताना काय करायचं बघा, मी या ठिकाणी बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय सोमत, सेल्फ रिस्पॉन्स. प्रश्न 2 आहेत. एक प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी आहे. 2 पॅरेग्राफ वरती, पहिल्या सीन पॅसेज वरती 1 सोमत आहे आणि दुसऱ्या पॅसेज वरती 1 सोमत आहे. आता हे सोमत लिहिताना किंवा त्याला कशा पद्धतीनं मार्क्स दिले जातात ते बघा नेक्स्ट स्लाइड वरती मी दाखवलंय की तुम्हाला ज्यावेळी म्हणजे सोमत लिहायचे आहे त्यावेळी सोमतचे मार्क्सची विभागणी जी आहे किंवा बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला जे मार्क्स दिले जातात ते कशा पद्धतीने दिले जातात ते नेक्स्ट स्लाइड वरती दाखवले बघा. ओके, बघा प्रश्न क्रमांक 1 आ सोमत सेल्फ रिस्पॉन्स, क्वेश्चन नंबर 2, 6 मार्क दिले. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी मला सोमतचा प्रश्न लिहायचा आहे, सगळ्या पेपरमध्ये जर बघितलं ना तुम्हाला फक्त 2च गोष्टीबद्दल अगदी म्हणजे क्वेश्चन येतील, एक तर सोमत आणि क्रिएटिव्ह रायटिंग. बाकीचा पेपर जर तुम्ही बघितला ना तर तुम्ही खूप छान पद्धतीने लिहू शकता. तुमचे मार्क्स ज्या ठिकाणी जातात ते 2च प्रश्न आहेत, ते म्हणजे सोमत आणि त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग. तर सोमत लिहिताना त्या ठिकाणी बघा पहिला पॉइंट दिलाय, प्रश्न समजून उत्तर लेखन जर केलेलं असेल तर त्याला तुमच्या पेपरमध्ये 1 मार्क्स दिला जातो. दुसरा पॉइंट दिलाय, आशयानुसार विचार व स्वतःची मांडणी. कारण प्रश्नाचा अर्थच समजून घ्या, सोमत म्हणजे स्वतःचं मत आहे, तुमचा सेल्फ रिस्पॉन्स आहे. तो तुम्हाला म्हणजे कसं दुसऱ्यानं काय सांगितलं तर ते न लिहिता मला स्वतः काय वाटतं ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि थर्ड पॉइंट मध्ये आहे भाषा शैली. तुम्ही ते लिहिताना त्याच्यामध्ये जे काही भाषा आहे किंवा जी तुमची जी व्होकॅब्युलरी आहे ती कोणत्या पद्धतीनं तुम्ही मांडली त्याला मिळून 1 गुण दिला जातो. म्हणजे प्रश्न समजून लिहिला असेल तर 1 मार्क, आशयानुसार जर तुम्ही त्याची जर मांडणी केली असेल तर 1 मार्क, आणि भाषा शैली जर अगदी चांगली असेल तर त्या ठिकाणी 1 मार्क, असे मिळून तुम्हाला 3 गुण दिले जाते. ओके, आता याच्या पुढचं जे मी सांगणार आहे ना ते थोडंसं व्यवस्थित ऐका, बिकॉज दिस थिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. नाही सर तेच ठेवा, दिस थिंग इज अ वेरी इंपॉर्टेंट बिकॉज मुलं याच ठिकाणी यानी कि स्टूडेंट्स अगर ज्यादा कंफ्यूज होते तो यही पे कंफ्यूज होते कि दिया हुआ जो सोमत है वो 2 टाइप से बोर्ड वाले देते. देयर आर गिवन द 2 टाइप्स सोमत. One type is a content connected to content and one thing is a application. अगदी लक्षात ठेवा, बोर्डाकडून तुम्हाला ज्यावेळी सोमत दिले जातात त्यावेळी ते 2 पद्धतीने दिले जातात. दिलेलं सोमत एकतर तुमच्या पॅरेग्राफशी कनेक्टेड असतं किंवा दिलेलं सोमत जे आहे ते तुम्हाला ऍप्लिकेशन दिलं जातं. ज्यावेळी तुम्हाला सोमत कंटेंटशी कनेक्टेड दिलं जाईल त्यावेळी ते तुम्हाला पॅरेग्राफ मधूनच लिहायचं आहे, पण ते तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरची कुठली व्होकॅब्युलरी वापरायची गरज नाही. फक्त पॅरेग्राफ मध्ये दिलेले ते शब्द, पण ते शब्द तुम्ही बोलताय किंवा तुम्ही लिहिताय असं फक्त दाखवायचं आहे. आणि सेकंड वाला ऍप्लिकेशन वाला जे आहे ना त्यामध्ये कंटेंटचा काहीही संबंध असत नाही. ऍप्लिकेशन में अभी सिंपल मतलब बघा, तुमची युनिट टेस्ट झाली, पहिला विभाग झाला, त्याच्यावरती 2 चॅप्टर होते. पहिला चॅप्टर होता शाल आणि दुसरा चॅप्टर होता उपवास, बरोबर. असं म्हटलं की लगेच अंगठे वगैरे दाखवत जा किंवा हात करत जा की बाबा मला कळतंय की बाबा तुम्ही आहे.
चला गुड. ओके, म्हणजे 2च तुम्हाला बघा लेसन होते आणि त्या लेसन वरती तुम्हाला सो मच जर विचारले तर त्याच्यातले काही सो मच जे आहेत ना ते कंटेंटशी कनेक्टेड आहेत, पण त्या लेसन मध्ये दिलेले काही सो मच आहेत ना ते ऍप्लिकेशन टाईप. आता शाल या पाठाबद्दल जर तुम्ही विचार केला ना तर शाल या पाठावरती 2 सोमत म्हणजे अगदी इम्पॉर्टंट आहेत. मे बी त्याच्यातलं एक सोमत तुमच्या एक्झाम मध्ये आलं असेल. पहिलं सोमत होतं शाल आणि शालीनता याचा तुम्हाला समजलेला अर्थ पाठाच्या आधारे स्पष्ट करा. हे एक होतं. मे बी हे सोमत कोणाच्या तरी एनी टेस्ट मध्ये आलं येऊन गेलं असं. हे जे सोमत आहे ते सोमत तुमच्या कंटेंटशी कनेक्टेड होतं, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिताना ते उत्तर कंटेंटलाच अनुसरून त्या ठिकाणी लिहायचं होतं. बट दुसरं वाला जे सोमत दिले ते थोडंसं ऍप्लिकेशन टाईप होतं आणि ते सोमत काय होतं मी तुम्हाला सांगतो. नीट ऐका, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर असेल तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेला आहे. प्रश्न होता लेखकाच्या भावना जशा शालीशी निगडीत आहेत तशा तुमच्या भावना कोणत्या वस्तूशी निगडीत आहेत याविषयी तुमचं मत लिहा. सगळ्यांनी थोडं कॅमेरे ऑन करता प्लीज, मला थोडे चेहरे बघायचे. मी जे सांगितलेलं बरोबर आहे की नाही ते मला कळेल बा. तुमच्या चेहऱ्यावरच्या जे काही भावना आहेत ना त्याच्यावर 2 सोमत होते बरोबर. कोणाच्या एक्झाम मध्ये हे दोन्ही पैकी एक सोमत आलेलं. पहिलं वाला कोणाच्या एक्झाम मध्ये आलेलं? अंकिता. हात असे हात वरती करा म्हणजे मला कळेल. पहिलं शाल आणि शालीनता यांचा ओके पाठाच्या आधारे जातो. कोणाच्या एक्झाम मध्ये आलेलं हात वरती करा प्लीज. रेज युअर हँड. कोणाच्याच नव्हतं. ओके. दुसरं लेखकाच्या भावना जशा शालीशी निगडीत आहेत तशा तुमच्या भावना कोणत्या वस्तूशी निगडीत आहे. हा प्रश्न कोणाला आलेला नाही का? शालवाला पॅरेग्राफच दिला नव्हता, पॅसेजच दिला नव्हता. ओके. दुसरा उपवासवरती मी तुम्हाला सांगतो. उपवासवरती बघा 2 सोमत आहेत. पहिलं सोमत आहे लेखकाने वजन कमी करण्यासाठी त्याला दिलेल्या सल्ल्याविषयी द्या किंवा तुम्हाला आवडलेला एखादा विनोद लिहा. हे कंटेंटशी कनेक्टेड. पण त्याच्यामध्ये एक सोमत ऍप्लिकेशन वालं होतं. तुम्ही एखादा संकल्प केला असेल आणि तो संकल्प तुमचा पूर्ण झाला नाही तर तुमच्या घरच्यांनी कोणकोणत्या प्रतिक्रिया दिल्या याविषयी तुमचं मत लिहा. होता कोणाच्या पेपरमध्ये? येस. ओके. बघा म्हणजे आता हे दोन्ही प्रश्न जर तुम्ही बघितले ना तर पहिला प्रश्न काय होता की लेखकाशी कनेक्टेड होता, म्हणजे वजन कमी करण्यासाठी पंतांनी कोणकोणते उपाय केले, या पाठातील तुम्हाला आवडलेला विनोद कोणता होता तो लिहा किंवा लोकांनी दिलेले सल्ले लिहा. हे जर प्रश्न असतील ना तर ते सगळी उत्तरं तुम्हाला कंटेंट मधूनच लिहायची होती. पण जर तुम्ही एखादा संकल्प केलाय आणि तो जर संकल्प कोलॅप्स झाला तर तुमच्या घरच्यांनी प्रतिक्रिया काय दिल्या, प्रत्येकानं ते उत्तर जर डायजेस्ट मध्ये वाचलं असेल तर डायजेस्ट मध्ये दिलेलं उत्तर मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. ओके. डायजेस्ट मध्ये अगदी साधं दिलंय की मी सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प मी आईला सांगितला. जेवायच्या वेळी आई, बाबा, ताई, दादा, आजी सगळ्यांना सांगितलं की उद्या मी उठून ना सकाळी लवकर अभ्यास करणार आहे. सगळे म्हणतात हा हा चालेल चालेल. आणि बरोबर काय होतं की उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता उठायच्या ऐवजी आमचा सूर्य 9 वाजता उगवतो. मग लगेच आईनं लगेच टोमणा मारला, दादानं टोमणा मारला, ताईनं मारला, बाबांनी, सगळ्यांनी. म्हणजे मग प्रत्येकानं प्रतिक्रिया काय दिल्या हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं होतं. आता हा जो प्रश्न आहे तो कंटेंटशी कनेक्टेड होता का? नो. दॅट क्वेश्चन ऍप्लिकेशन होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं मत लिहायचं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी सेल्फ रिस्पॉन्सचा क्वेश्चन ज्यावेळी तुम्ही वाचाल त्यावेळी अगदी लक्षपूर्वक वाचा. ते सेंटेन्स काय दिले, दिलेला प्रश्न कंटेंटशी कनेक्टेड आहे की दिलेला प्रश्न ऍप्लिकेशन आहे हे समजून घेऊन जर तुम्ही सोमत लिहिलं तर याच्यामध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही आणि तुमचा पेपर 101% 70 अबाव जाईल. कारण मुलांचे मार्क जातात कुठे? इथंच. ते याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिलेच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं 12 मार्क्स आहेत. 4, 4, 8 आणि 4 12 मार्क्स तुम्हाला अगदी हातात आहे. तिथे पॅरेग्राफ व्यवस्थित वाचला आणि जरी तुम्ही प्रेझेंट केलं तरी तुम्हाला 12 आउट ऑफ 12 मार्क्स आहेत. पण मार्क्स तुमचे जातात कुठे? तर सेल्फ रिस्पॉन्स मध्ये. तर या क्वेश्चन वरती जरासं तुम्हाला वर्कआउट करावं लागेल. वर्कआउट नाही म्हणता येईल
पण दिलेला प्रश्न समजून घ्या. दिलेला प्रश्न कंटेंटशी कनेक्टेड आहे की दिलेला प्रश्न ऍप्लिकेशन टाईप आहे, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही आरामात पेपर तुमचा लिहू शकता. ओके. सोमत बद्दल कोणाला काही जर शंका असेल तर प्लीज आस्क मी की सर आम्हाला हे कळलं नाही, आम्हाला थोडं परत सांगा. प्लीज अनम्यूट करा आणि बोलू शकता की बाबा सर याच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण तो महत्वाचा प्रश्न आहे. मार्क जर आपले कुठे गेले तर याच प्रश्नामध्ये जातात. ते 6 पैकी 6. ओके. मी का जॉईन. कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचं आहे की सोमत बद्दल? हिंदीच्या पेपरमध्ये ते अभिव्यक्ती आहे, इंग्लिश पेपरमध्ये सेल्फ रिस्पॉन्स आहे, मतलब एक्सपांड ऑफ द आयडिया वगैरे. पण मराठी पेपरमध्ये अगदी 6 मार्कचा हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती तुम्हाला जर थोडंसं जर लक्ष दिलं तर तुमचा पेपरमध्ये तुम्हाला मराठीच्या खूप चांगले मार्क्स भेटतील. कोणाला काही शंका आहे सोमत बद्दल? मी सांगितलेलं कळलं काय करायचं? ते दिलेलं सोमत फक्त ऑब्झर्व करा. ऍप्लिकेशन टाईप आहे की कंटेंटचे कनेक्टेड आहे, या 2 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर तुम्ही आरामात लिहू शकता आणि त्या प्रश्नाला सुद्धा तुम्हाला 6 आउट ऑफ 6 मार्क्स मिळतील. ओके. चला, माझ्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये कोणाला काही डाऊट नाही. चला, क्वेश्चन नंबर 2 आहे, प्रश्न क्रमांक 2, गद्य विभाग. नंतरच्या स्लाइड मध्ये बघा मी ते दाखवले की त्यावरती 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे तो सीन पोएम आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये जो आहे ते रसग्रहण आहे. बघा, विभाग 2 पद्य. सर बरोबर आहे. सेकंड स्लाइड बघा, याच्यामध्ये बघितलं तर विभाग 2 पद्य 16 मार्क. त्याच्यामध्ये अ मध्ये दिले पठित पद्य 8 मार्क, आकलन कृती 2 मार्क, आकलन कृती 2 मार्क, ओळींचा अर्थ लिहा 2 मार्क आणि काव्य सौंदर्य कृती 2 मार्क. आता याच्यावरचे खालचे जे 3rd आणि 4th जो क्वेश्चन दिलाय मे बी त्यामध्ये तुम्हाला शब्दार्थ सुद्धा पोएमचे दिले जातील. तुमच्या सिलेबस मध्ये जसं मी सांगितलं फक्त 4 रॅपिड रिडिंग आहेत, तसा मराठीच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त तुम्हाला 7 पोएम आहेत. त्या 7 पोएम मध्ये पहिली संतवाणीच्या ज्या पोएम आहेत ना त्या खूप इम्पॉर्टन्स आहेत, त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. संतवाणीमध्ये पहिली जी पोएम आहे ती कुठलं? अंकिला मी दास तुझा आणि योगी सर्व काळ सुखदाता. तिसरी पोएम आहे 2 दिवस. चौथी पोएम आहे ऑक्शन. अजून तुम्हाला ते झालं नसेल, अजून ते पुढे म्हणजे पहिल्याच विभागावरती आहे. आता कधी तुमच्याकडे सेकंड पार्ट चालू करेल. त्याच्यानंतर आहे रंग मजेचे रंग उद्याचे. त्याच्यानंतर हिरव्यागार झाडासारखं आहे. त्याच्यानंतर आहे स्वप्न करू साकार. म्हणजे फक्त 7 पोएम आहेत. त्या 7 पोएमवरचे दिलेले जे शब्दार्थ आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने करा, कारण मार्च मध्ये झालेला पेपर आणि आता जुलैमध्ये झालेला जो पेपर आहे त्या दोन्ही पेपरमध्ये दोन्ही ठिकाणी 4 मार्क्ससाठी शब्दार्थ दिले. म्हणजे बघा, पहिले जे 4 मार्क्स आहेत ते तुम्हाला भेटणार आणि ओळींचा अर्थ, कुठल्या ओळी दिलेत ना त्या ओळींचा अर्थ लिहिताना ते थोडंसं व्यवस्थित लिहायचं आहे. ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन पेपर आम्ही बनवून दिला जाईल, ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल, तो पेपर तुम्हाला करेक्ट करून परत ज्यावेळी मिळेल त्याच वेळी तुम्हाला आन्सर की सुद्धा दिली जाईल आणि त्या आन्सर की मध्ये सांगितलं म्हणजे कसं थोडंसं छोटंसं इंट्रोडक्शन लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा तर उत्तराकडे जा. ओके. चला, त्याच्यानंतर म्हणजे आ वाला जो प्रश्न आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये दिलाय बघा, रसग्रहण. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला इंग्लिश पेपरमध्ये क्रिटिकल अप्रिशिएशन आहे ते तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये लिहायचं आहे, पण मराठीच्या पेपरमध्ये दिलेलं जे रसग्रहण आहे, जे अप्रिशिएशन आहे ते मुद्द्यानुसार लिहायचं आहे. याच्यामध्ये टोटली मुद्दे 6 आहेत, पण तुमच्या पेपरमध्ये विचारताना तुम्हाला 5 विचारले जातील आणि ते 6 मुद्दे कुठले आहेत ते बघा नेक्स्ट स्लाइड मध्ये दिलेत. त्यातले पहिले जे 2 मुद्दे आहेत ना ते कंपल्सरी आहेत. बघा स्लाइड वरती तिथे दिलंय, खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. मुद्दे दिलेत, प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय. हे जे पहिले जे 2 पॉइंट्स आहेत ना, कुठलीही पोयम जरी तुम्हाला दिली तर ते दोन्ही पॉइंट्स कंपल्सरी आहेत. कवीचं नाव कंपल्सरी आहे आणि त्यानंतर त्या कवितेमध्ये दिलेला विषय काय आहे तो कंपल्सरी आहे. हे 2 मार्कचे प्रश्न अगदी कंपल्सरी, कुठलंही अप्रिशिएशन दिलं तरी ते 2 पॉइंट तुम्हाला लिहायचे आहे. आता राहिले 4 पॉइंट. त्याच्यामध्ये बघा दिलंय, प्रस्तुत ओळींचा अर्थ लिहा, प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे, कवितेतून मिळणारा संदेश आणि प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. हे जे 4 पॉइंट दिले त्या 4 मधून कुठलेही 3 तुम्हाला विचारले जातील. Each point you have in 2 marks.
इज इट क्लिअर? कळलं? आणि ही उत्तरं लिहिताना जसं तुम्ही सायन्सच्या पेपरमध्ये लिहिताना बिटवीन द डिफरन्स, ओके, बिटवीन द डिफरन्स वाला इकडे एक पार्ट्स आणि ए आणि बी, जसं आन्सर लिहिताना तसं पोएमचं अप्रिशिएशन लिहिताना वन साइड यू राईट द पॉइंट्स अँड वन साइड यू राईट द आन्सर्स वर्ड. मग त्या ठिकाणी ते करेक्शन करताना पण बरं पडतं, प्रेझेंटेशनला पण खूप चांगलं असतं आणि एक्झामिनर देताना मार्क्स सुद्धा चांगले देतात. पहिला जो पार्ट आहे, जो पोएमच्या पॉइंट्स आहेत ना, ते छोटे करा आणि आन्सरचा कॉलम थोडासा मोठा करा. प्रत्येक पॉइंट्स लिहिल्यानंतर एक एक लाईन सोडा. सपोज प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवित्री डॅश केलं आणि त्याच्यासमोर मी नाव लिहिलं, अंकिला मी दास तुझा, संत नामदेव, योगी सर्व काळ सुखदाता, संत एकनाथ. एवढंच लिहायचं आहे. फक्त एवढा एक शब्द लिहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क्स दिला जाईल. त्याच्यानंतर एक ओळ सोडा, खालचा दुसरा पॉइंट लिहा, प्रस्तुत कवितेचा विषय, अंकिला मी दास तुझा, याच्यामध्ये कवितेचं कोण सांगेल मला कवितेचा विषय काय होता त्याच्यात? कोणी पण अनम्यूट करून मला सांगा. अंकिला मी दास तुझा, अग्नी म्हणजे पडे बाळू, माता धावे कणवाळू, तैसे धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. चला अंकिता सांग, अनम्यूट करून सांग बाळा. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी परमेश्वर कृपेची विविध दृष्टांतातून याचना केली आहे. येस, ओके. आता याच्यामध्ये फक्त ते थोडंसं खूप मोठं झालं, लिहिताना स्पेलिंगचा कुठंतरी एरर येईल. फक्त एवढं सेंटेन्स त्या ठिकाणी प्रेझेंट करा, परमेश्वर कृपेची याचना. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी फुल मार्क्स दिले जातील. आता त्या ठिकाणी देवाला आई मानून म्हणजे कसं की त्यांना आपलं रक्षण करावं, हे इंट्रोडक्शन मध्ये फुल दिले. पण मी 1 मार्क्सचा आहे ना, प्रश्न 1 मार्क्सचा आहे ना, मग एकच लाईन मध्ये लिहा, संत नामदेवांनी परमेश्वर कृपेची याचना केली आहे. ओके. दुसरी पोएम आहे योगी सर्वकाळ सुखदाता. कोण सांगेल इंट्रोडक्शन कवितेचा विषय? कोणीतरी सांगायचं पटकन पटकन पटकन. महिका सांगतेस? योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. येस, ओके. पण त्याला थोडं ऍड कर, कारण ते योगी पुरुषाबरोबर आणखीन एक शब्द दिलाय, पाणी. पाणी. मग ते लिहिताना कसं लिहिणार? योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना करून योग्याचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले आहे. अगदी साध्या सिंपल लाईन मध्ये लिहिलं ना तर तुम्हाला फुल मार्क्स आहे. ओके. बघा आता त्याच्यानंतर मी 2 पॉइंट्स अजून तुम्हाला सांगतो, तुमचा अभ्यास थोडा कमी करतो. बघा, कविता आवडण्याची कारणं आणि कवितेतून मिळणारा संदेश जर तुम्ही थोडं लक्ष देऊन जर वाचले असतील दोन्ही पॉइंट्स ना, तर लक्षात घ्या की दोन्ही प्रश्नाची उत्तरं इक्वल आहेत, सेम आहे. फक्त त्या ठिकाणी लिहिताना लाचं जे सेंटेन्स आहे ना, या कारणामुळे मला ही कविता आवडली आणि या कवितेतून हा संदेश मिळाला आहे, एवढं जर तुम्ही चेंजेस करून लिहिले ना तर तुमचे दोन्ही पॉइंट्स एकत्र अभ्यास करून होऊन जाते. इज इट क्लिअर? तर दोन्ही पॉइंट थोडं व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये कुठं डिफरन्स दिलाय ते बघा. आणि त्या ठिकाणी आता बाबा प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे हे लिहिताना प्लीज डोंट राईट द निगेटिव्ह. नकारात्मक लिहू नका की बाबा ठीक आहे अंकिला मी दास तुझा, ही कविता मला आवडली नाही. का आवडली नाही? बऱ्याच वेळा पेपरमध्ये आम्हाला असं येतात की त्या शिक्षकांनी ती कविता चांगली शिकवलीच नाही म्हणून आम्हाला आवडली नाही. असे पण पेपरमध्ये बोर्डाचे येतात. पण शक्यतो आपण लिहिताना पॉझिटिव्ह लिहायचं, ही कविता मला आवडली. आई आणि बाळाचं वर्णन केलंय त्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे एक्झाम्पल दिलंय, आई आणि बाळ, धेनू आणि वासरू, हरणी आणि पाडस. ओके, असे एक्झाम्पल दिलेत आणि ते कम्पेअर केले. अगदी सोपी कविता आहे. अगदी असं जरी आपण वाचलं तर ते आपल्याला कळते. तिसरा पॉइंट आहे 6वा दिलेला, प्रस्तुत कवितेचे शब्दार्थ. ज्या काही 7 पोयम दिल्या आहेत त्याचे जेवढे शब्दार्थ आहेत ना, चांगल्या पद्धतीनं रट्टा मारा. कारण त्याच्यामध्ये जर 4 मार्क्स आहेत, 2-2 म्हणजे अप्रिशिएशन मध्ये 2 आणि सीन पोएम मध्ये 2 दिले, तर तिथं तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स भेटतील आणि तुमचा हा पण क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह. चला, पद्य विभागामध्ये कोणाला काही शंका आहे? पक्का कळायला मी बोलतोय सांगतोय ते बरोबर आहे ना? ओके, पटतंय ना? येस, गुड. चला, आता तिसरा विभाग आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगतोय, हा तिसरा जो विभाग आहे ना, तो पण अगदी तुमच्या भाषेमध्ये जर बघितलं तर रट्टा मारायचा आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये मी दाखवलंय. प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचन. त्याच्यावरती मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की 4 स्थूल वाचन आहेत. ओके ओके सर तिथं थांबा.
पहिली स्लाइड बघा. सॉरी सर, नंतर पुढे सॉरी. हा येस, ओके. स्थूल वाचन, एकूण प्रश्न 3, गुण आहेत 6, सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला टोटली रॅपिड रीडिंग किती आहे? 4. बोर्डवाले देताना एका रॅपिड वरती 2 क्वेश्चन कधीही देणार नाहीत. दिला तर प्रत्येक रॅपिड रीडिंग वरती, प्रत्येक स्थूल वाचनावरती तुम्हाला 1 असे 3 दिले जातील प्रश्न, आणि त्या 3 प्रश्नातून फक्त तुम्हाला 2च प्रश्न करायचे. इज इट क्लिअर? पहिल्या रॅपिड रीडिंग बद्दल मी सांगितलं की मोठ्या होत असलेल्या मुलांना, ओके. आणि दुसरं रॅपिड रीडिंग आहे जाता असताला, म्हणजे पहिलं प्रत्येक विभागाच्या शेवटी एक रॅपिड रीडिंग तुम्हाला दिलंय स्थूल वाचन. पहिल्या रॅपिड रीडिंगचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त 5 प्रश्न आहेत, पण त्याच्यातला 5वा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये नेहमी मुलं काय करतात कि मतलब स्टूडेंट मतलब उसको बिल्कुल नहीं देखते, वो 5th वाला क्या क्वेश्चन है वो नहीं आएगा, लेकिन काफी समय वो क्वेश्चन बोर्ड के एग्जाम में पूछा है. जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर त्या ठिकाणी बघा 5वा प्रश्न दिलाय. 5वा प्रश्न बघा, मी सांगतो. प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे आहे प्रश्न. ओके, अर्शिता वाचते प्रश्न थोडा. 5वा प्रश्न, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा. प्रश्न समजून घ्या, हे पण सेल्फ रिस्पॉन्स सारखं आहे. प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे म्हणजे तुमच्या स्व अनुभवातून लिहा. आताच्या जर एक्झाम मध्ये आला नसेल, आताच्या एक्झाम मध्ये देताना मला माहित आहे, देताना टीचर बार्क देईल, होमी बाबा देईल, स्काय इज द लिमिट देईल, किंवा मेटेलायझेशन प्रक्रियेवरती काम न होण्याची कारण, या 4 पैकी एखादा दिला असेल, 2 दिले असेल, 1 लिहा असं सांगितलं असेल. पण 5वा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ज्यांनी कोणी डायजेस्ट मध्ये ते आन्सर वाचलंय, कोणी वाचलंय का आन्सर डायजेस्ट मध्ये? एनीवन प्लीज? देवांश होणार आहे. अनंत कन्स्ट्रक्शन, नाव काय? येस, दिव्यांग वाचलंय ते आन्सर? हो. काय होतं, मी तुमचा काय होता आन्सर मी तुला सांगू? कंदीलवाला होता, दिवाळीचा सण. ओके, तू अजिबात चूक करायची नाही. लिसन, जे डायजेस्ट मध्ये दिले ते आन्सर जसेच्या तसं छापू नका. त्या एक्झामिनरचं माइंड थोडंसं म्हणजे वेगळं होतं की अरे हा म्हणजे कसं डायजेस्ट पट्टो आहे. ओके, त्यामुळे लिहिताना तोच कंटेंट तोच लिहा, फक्त शब्द बदला. ते आन्सर काय होतं? दिवाळीचा सण होता, आई प्रत्येक सणाला बाजारातून कंदील घेऊन यायची आणि ती लावायची. यावर्षी मी ठरवलं, आईला सांगितलं बाजारातून कंदील आणायचा नाही, बाजारातून तू काय कर सामान घेऊन ये, मी त्याचा कंदील तयार करेन. मी कंदील तयार केलो, पण तो बरोबर झाला नाही. परत प्रयत्न केला आणि नंतर तो कंदील छान झाला आणि तो कंदील आम्ही दरवाजाच्या वरती लावून दिवाळी हा सण साजरा केला. दिव्यांग बरोबर? हो. ओके, हे होतं. पण हे लिहिताना तुम्ही ते लिहू नका, कंदील लिहू नका. त्या कंदीलऐवजी तुम्ही काय करा, पतंग लिहा. काय, संक्रांतीचा सण होता, प्रत्येक वेळेला मी बाजारातून पतंग आणून उडवत होतो आणि त्यानंतर म्हणजे झालं. पण यावेळी मी स्वतः तयार करून गेला. शब्द तोच आहे बघा, कंटेंट तोच आहे, पण आपण कंदीलऐवजी कुठला शब्द वापरला? पतंग हा शब्द वापरला. म्हणजे तुमचा आन्सर बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी तो एक प्रश्न. त्यानंतर जाता असताना वरती जर टेक्स्टबुक असेल ना तर त्याच्यावरती एक लाचचा प्रश्न बघा दिलाय. ओके, तुम्हाला मे बी शिकवलं नसेल शाळेत तो प्रश्न मी सांगतो. टेक्स्टबुक असं तर लाचचा प्रश्न आहे. पंथी सूर्य आणि पंथी यांच्यामध्ये झालेल्या संवादाचं वर्णन करा. आहे प्रश्न? आहे प्रश्न? ओके, बघा मग तो लिहिताना तो संवाद तुम्हाला कन्व्हर्सेशन लिहायचं आहे. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल दॅट क्वेश्चन इन युअर इंग्लिश पेपर डायलॉग रायटिंग. एम आय राईट? आहे ना, इंग्लिश पेपर मध्ये डायलॉग रायटिंग. मग 2 कॅरेक्टर लिहिणार, आपण त्याच्या पुढे नरेटर काय म्हणतोय वगैरे ते लिहितोय. मग हे सुद्धा लिहिताना कंटेंटशी कनेक्टेड आहे. मग सूर्य काय म्हणाला, पंथी काय म्हणाली, सूर्याच्या मनातली शंका, ते एक पॉइंट मध्ये त्या ठिकाणी जा. आणि तुमच्या रॅपिड रीडिंग मध्ये तुम्हाला 4 रॅपिड रीडिंग आहेत. 3 कुठलेही खूप चांगल्या पद्धतीनं रट्टा मारा, वर्ड टू वर्ड. अगदी पाठांतर करून ठेवा, कारण ते जर पाठांतर करून ठेवलं आणि एकही तुमच्या रॅपिड रीडिंग मध्ये जर चूक नसेल तर त्या क्वेश्चनला सुद्धा तुम्हाला 3 आउट ऑफ 3 म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला 6 आउट ऑफ 6 मार्क्स भेटतात. ओके, 4 रॅपिड रीडिंग आहे. परत एकदा ऐकून घ्या.
मोठ्या होत असलेल्या मुलांनो, दुसरा आहे जाता असताना, तिसरा आहे जगणं कॅरेक्टरचं, आणि चौथा आहे उत्पत्ती कोश. 9वी मध्ये होता विश्वकोश, 8वी मध्ये होता शब्दकोश, आणि 10वी मध्ये आला उत्पत्ती कोश. ओके, म्हणजे ते कनेक्टेड आहे. शब्दकोश मला आपण काय म्हणतो, वर्ल्ड डिक्शनरी. विश्वकोशाला काय म्हणतो आपण, इनसायक्लोमीडिया. आणि आता दिलेलं जे उत्पत्ती कोश आहे त्याला आपण काय म्हणतो, नाही कळणार, टीचर सांगेल कदाचित मे बी, त्याला आपण काय म्हणतो, इथॉमॉलॉजिकल डिक्शनरी. इथॉमॉलॉजिकल डिक्शनरी असा त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे. तर स्थूल वाचनामध्ये जे काय बिग आन्सर दिलेत, जे मोठे प्रश्न दिलेत ना, ते अगदी रट्टा मारून ठेवायचे आहेत, की जेणेकरून त्याच्यामधला एकही मार्क्स आपला जाता कामा नये. इज इट क्लिअर? स्थूल वाचनाबद्दल कोणाला काही शंका आहे? असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढे जाऊया. सर कुठली बुक रिफर केली पाहिजे? हा, ओके. स्थूल वाचनावरती करताना बघ, जेवढे काही लेसन्स दिलेत ना, सगळे प्रश्न कंटेंट टू कनेक्ट टू कंटेंट आहे. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं तेच आहे. इव्हन डायजेस्ट जरी वापरलं, डोंट माइंड, आन्सर तेच आहे. कारण बघ, एखाद्या उत्तराबद्दल जर आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर आपण जी टेक्स्टबुक मध्ये दिली तीच लिहितो ना. ओके, म्हणजे असं आपलं मनानं आपण लिहित नाही. आता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न मी सांगतो बघा, डॉक्टर होमी बाबा आणि बार्क हा एक प्रश्न आहे ना, टिपा लिहा. आता त्या टिपा लिहिताना बार्क आणि होमी बाबा याच्यामध्ये काय लिहून तुम्ही लिहिणार आहे मला सांगा. पण शक्यतो थोडंसं आपलं थोडं क्रिएशन जर टाकायचं असेल तर डॉक्टर होमी बाबांचं पूर्ण नाव काय, त्यांचा जन्म कुठे झाला, ओके, त्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व, तो शब्द तर दिलाय, स्फूर्तीदायक हा शब्द दिलेला आहे. बागचा त्यांनी पाया घातला म्हणून ते संस्थेला नाव दिले. म्हणजे दोन्ही आन्सर जर तुम्ही कम्पेअर केली ना तर सेमच आन्सर आहे, फक्त त्याची जी मांडणी आहे ना ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने निघली, बाकी काही नाही त्याची. ओके, आता जाता असताना याच्यामध्ये जर बघितलं ना तर अगदी साधी, म्हणजे कसं 5 मिनिटात मी तुम्हाला स्टोरी सांगितलं तर ते कळून जाईल. सूर्य आहे, सूर्य अस्ताला चाललाय, त्याच्यामध्ये शंका आहे की मी गेल्यानंतर या पृथ्वीवरती अंधार पडेल, तिला प्रकाश कोण देईल, ही शंका त्याच्या मनामध्ये आहे. त्याच वेळी एक छोटीशी पंथी पुढे येते आणि ती सांगते की सूर्यदेवा तू काळजी करू नको, मी पृथ्वीला माझ्या परीने जसं होईल तसा प्रकाश देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यानंतर सूर्य आनंदी होतो आणि निघून जातो. बस एवढाच कंटेंट आहे त्याच्यामध्ये. शाळेत शिकवलंय ते, नसेल शिकवलं मे बी, शिकवलं टीचर शिकवेल, पण खूप छान आहे आणि अगदी छोटा कंटेंट आहे, पण त्याला प्रेझेंट कसं करायचं ते तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके, त्याच्यानंतर जगणं कॅरेक्टर्स वरती जर तुम्ही गेला ना तर त्याच्यामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशनच आहे. सागवारो कॅरेक्टर्स काय असतो, त्याची वैशिष्ट्य कुठली वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं काहीतरी आपलं लिहावं असं काहीच नाही त्याच्यात. आणि लास्टचा वाला उत्पत्ती कोश जो आहे तो सुद्धा इन्फॉर्मेशन वाला आहे. जे टेक्स्टबुक मध्ये दिले तेच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं. पण अप्रिशिएशन आणि हा क्वेश्चन अगदी पूर्ण चांगल्या पद्धतीने रट्टा, मला बोलता नाही आलं तरी चालेल पण मी ते वर्ड टू वर्ड तुम्हाला लिहून दाखवतो. असं जर असेल ना तर तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये खूप चांगले म्हणतात. इज इट क्लिअर? बुक कोणतं वापरायचं डझंट मॅटर, प्रत्येक बुक मध्ये आन्सर सेमच आहे. काही ठिकाणी काही लेखांनी ते थोडंसं जास्त कॉलिब्रेट करून दिले, काही ठिकाणी त्यांनी कट टू कट दिले. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्थूल वाचनाची उत्तरं लिहिताना सगळ्यात सुरुवातीला एक छोटंसं इंट्रोडक्शन लिहा, प्रस्तावना लिहा. प्रस्तावना, उत्तर आणि कन्क्लुजन 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. प्रस्तावनेमध्ये लिहिताना जास्त लिहित बसायचं नाही, थोडक्यात लिहा. उदाहरणार्थ, मोठ्या होत असलेल्या मुलांनो, या पाठामध्ये लेखक अनिल काकडकर यांनी सो अँड सोचं वर्णन केले. दॅट्स ऑल. जाता असताना म्हणजे कसं की बाबा की सूर्याचं वर्णन केले, अगदी थोडक्यात त्या ठिकाणी जास्त लिहित बसू नका. पहिला पॅरेग्राफ तुमचा इंट्रोडक्शन असेल, सेकंड पॅरेग्राफ आन्सर असेल आणि थर्ड पॅरेग्राफ मध्ये कन्क्लुजन. अशा प्रकारे सो अँड सो. इज इट क्लिअर? 2 प्रश्न, ऍप्रिशिएशन आणि स्थूल वाचन, अजिबात मार्क्स गेले नाही पाहिजे. जर याच्यामध्ये मार्क्स गेले नाही तर आपला पेपर 70च्या अबाव अगदी 100% असणार. चला ओके, माझ्या मते स्थूल वाचनावरती कोणाला काही शंका नाही. आपण नेक्स्ट प्रश्नावरती जाऊ. प्रश्न क्रमांक 4 नेक्स्ट स्लाइड वरती दिले बघा. भाषा अभ्यास प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ. अ मध्ये 8 मार्क्स आहेत आणि आ मध्ये 8 मार्क्स आहेत. बघा, व्याकरण घटकावर आधारित कृती 8 मार्क्स साठी आहेत आणि भाषिक घटकावर आधारित कृती 8 मार्क्स आहेत.
पहिल्या याच्यामध्ये 8 मध्ये बघा तुम्हाला त्या ठिकाणी 3च प्रश्न आहेत, ते तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने येतात. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे वाक्याचे प्रकार ओळखा. नेक्स्ट स्लाइड वरती बघा मी दाखवलंय, त्या ठिकाणी दिलंय बघा प्रश्न क्रमांक 4 नेक्स्ट स्लाइड वरती पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 मधला, खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. ओके, देर आर 4 टाइप्स ऑफ द सेंटेन्स. 4 type of the sentence. When you identify the sentence, that time you write the only 4 words. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा शब्द लिहू नका. आणि नेक्स्ट स्लाइड. ओके, बघा त्याच्यामध्ये दिले बघा वाक्य प्रकार ओळखा. जर असा प्रश्न असेल 2 मार्क्स आहे. मराठी पेपर मध्ये ग्रामर मध्ये नो चॉईस. तिथं तुम्हाला जेवढे प्रश्न दिले तेवढेच करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकही फक्त ऑप्शन कुठे आहे वाक्य प्रचार मध्ये आहे, बाकी कुठेही तुम्हाला ऑप्शन नाही. वाक्याचे प्रकार ओळखा. 4 वर्ड अगदी लक्षात ठेवा. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. दिलेलं सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं असेल तर अगदी सिंपल क्लिव आहे. सेंटेन्सच्या एंडिंग मध्ये जा. क्वेश्चन मार्क असेल तर आपण काय म्हणतो त्याला? प्रश्नार्थी. गुड. एक्सक्लेमेंटरी मार्क असेल तर उद्गार. बरोबर आहे उमाई बरोबर आहे. उद्गारार्थी. 2 सेंटेन्स मध्ये कन्फ्युजन येतं, विधानार्थी आणि आज्ञार्थी मध्ये. पण आज्ञार्थी सेंटेन्स एक मी तुम्हाला क्ल्यू देतो. आज्ञार्थी सेंटेन्स मध्ये दिलेलं जो सेंटेन्स आहे त्याचा एंडिंग वर्ड बघायचं. वर्ब मध्ये मिनिमम 1 वर्ड और मॅक्झिमम 2 वर्ड असते. मिनिमम 1 अल्फाबेट असेल तर त्याच्यावरती ए ची मात्रा असेल. ए, मला मराठीचे पुस्तक दे. ओके, त्याच्यानंतर बघा जर 2 शब्द दिले असतील तर आची मात्रा असेल. करा, मरा, धरा, पडा वगैरे वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं ऑर्डर वाले आहे, ऑर्डर आणि रिक्वेस्ट. आणि जर त्याच्यामध्ये जर एखाद्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क नाही, एक्सक्लेमेंटरी मार्क नाही, ऑर्डर नाही, अगदी डोळे बंद करून लिहा विधान अर्थी वाक्य. इज इट क्लिअर? साधं सिंपल आहे, काही नाही. मराठी खूप सोपं आहे. खूप चांगले मार्क्स भेटतात. बेस्ट ऑफ 5 मध्ये आपले मार्क्स धरले जातात आणि त्याच्यामुळे आपले पर्सेंटेज खूप पुढे जातात. ओके, वाक्य रूपांतर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. वाक्य रूपांतर मध्ये तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातील. मे बी यू राईट डाऊन एनीवेअर दॅट पॉइंट. मी आता जो सांगतोय ते कुठेतरी नोट करून ठेवा. वाक्य रूपांतरामध्ये 2 वाक्य दिले, त्यातलं एक वाक्य कंपल्सरी आहे. 1 सेंटेन्स इज अ कंपल्सरी. होकारार्थीचं नकारार्थी करा आणि नकारार्थीचं होकारार्थी करा. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. कंपल्सरी वाक्य आहे. तुम्ही जर याच्या पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर झालेले बघितले असतील ना तर तुम्हाला कळेल की प्रत्येक पेपरमध्ये त्यांनी देताना एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं सेंटेन्स दिलेलं आहे. ओके, आणि राहिलेलं दुसरं सेंटेन्स आहे ते तुम्हाला विधानार्थी वाक्य दिलं तर विधानार्थीचं प्रश्नार्थी करा, विधानार्थीचं उद्गारार्थी करा किंवा विधानार्थीचं आज्ञार्थी करामध्ये कन्वर्ट करायला दिलं जाईल. हे लक्षात ठेवायचं की मला बाबा एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायचंय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह करायला काही अवघड नाही. मे बी तुमच्या टीचरनं तुम्हाला सांगितलं असेल, तरी पण जाता जाता एक शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला सांगतो. सेंटेंस पॉजिटिव का निगेटिव और निगेटिव का पॉजिटिव अगर करना है तो सेंटेंस के एंडिंग में दिया हुआ वर्ब ऑब्जर्व करो. वर्ब अगर पॉजिटिव है तो उसको निगेटिव करो, अगर निगेटिव है तो उसको पॉजिटिव करो. निगेटिव पॉजिटिव वर्ड अगर मतलब फाइंड आउट करना है तो सिंपल थिंग है. आहे वर्ड दिया है तो उसका निगेटिव क्या होगा? आहेचं निगेटिव्ह काय होणार? नाही आहे. येस, आहेचं नाही, आहेच. सगळ्यांनी बोला, अनम्यूट करून सगळ्यांनी बोला, चालेल. थोडा क्लास मध्ये दंगा होईल, सगळे जागे होतील. नाही, नाहीत. असतात, असतात, नसतात, नसतात, ओके. होता, होती, होते चा निगेटिव्ह नव्हता, ओके. नव्हता, नव्हती, नव्हते. आता एका शब्दामध्ये कन्फ्युजन येतं. हवे, हवेत चा निगेटिव्ह काय येतो? नकोय, नको आणि नकोत. हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये नेहमी कन्फ्युजन येतं. ओके, मग बघा वाक्यामध्ये दिलेलं जर वर्ब जर पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह केलं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं. आणि अजून एक चेंज करायचं आहे, कारण तिथं त्यांनी स्टेटमेंट दिलंय
वाक्य रूपांतर करा. होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी करताना वाक्य बदलल्यानंतर वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. वो सेंटेंस का मीनिंग चेंज नहीं होना चाहिए. ओके, तर अजून एक त्याच्यामध्ये चेंज करा की त्या वाक्यामध्ये एक शब्द असा दिलाय की त्या शब्दाचं तुम्हाला अपोजिट लिहायचंय. म्हणजे दोन चेंजेस झालं. व पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह, आणि एक शब्द दिलाय त्याचं काय करायचंय, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह सॉरी अपोजिट वर्ड लिहिलं. सिंपल सेंटेन्स आहे. मी एक सेंटेन्स म्हणजे बोर्डाच्या एक्झाम मध्ये आलेलं सांगतो. ताई उंच नाही. कोण आन्सर सांगेल? ताई उंच नाही. लास्टच्या सेंटेन्स ताई उंच नाही. नाही वर्डचं नाही निगेटिव्ह आहे, त्याचं पॉझिटिव्ह काय होईल? आहे. आहे. ओके, आहे झालं. ओके, आता ताई उंच नाही याच्यामध्ये कुठल्याही शब्दाचा अपोजिट लिहिणार? उंच. उंचचा अपोजिट काय येणार? बुटकी. मग सेंटेन्स आन्सर काय होणार? ताई ताई बुटकी आहे. बुटकी आहे. म्हणजे ताई उंच नाही. नाही झाला आन्सर बरोबर. दोनच चेंज आहेत. वर्ब चेंज केला आणि अपोजिट वर्ड लिहिला. फंटास्टिक, आन्सर बरोबर, 1 मार्क्स भेटला. ओके, चला त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न जो आहे तुमचा तो म्हणजे विधानार्थीचं वगैरे ते रूपांतर करायचं. टीचर तुम्हाला शिकवेल. जर नाही आलं तर ज्यावेळी तुम्ही पेपर लिहून द्याल त्यावेळी आपण फेस टू फेस गायडन्स करू, त्यावेळी थोडक्यात मी सांगेन. ओके, चला त्याच्यानंतर आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचारामध्ये लक्षात ठेवायचं, हा महत्वाचा प्रश्न आहे. इथं सुद्धा मार्क जाण्याची शक्यता आहे. 3 वाक्यप्रचार दिले जातात, त्यातले 2 लिहायचे आहेत. एक वाक्यप्रचार 2 मार्क्ससाठी आहे. एक वाक्यप्रचार 2 मार्क्ससाठी. जर मिनिंग लिहिलं बरोबर तर 1 मार्क्स आहे आणि सेंटेन्स लिहिलं बरोबर तर 1 मार्क्स आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक मी क्ल्यू देतो, कुठून वाचायचं. देऊ? हा की नाही? एकच जण म्हणतोय हो, बाकीचे कोण बोलत नाही. हो चला सर. ओके, चला आतापर्यंत जर तुम्ही पेपर जर ऑब्झर्व केला, म्हणजे मी सांगतोय की कारण मी पेपर सेटरला पण होतो, त्यावेळी बोर्डाकडून काय दिलं जातं, तर बोर्डाकडून वाक्यप्रचाराचा जो प्रश्न आहे ना, तुमचं टेक्स्टबुक जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक लेसनच्या खाली तुम्हाला शब्दार्थ दिलेत. ओके, तर त्या शब्दार्थामध्ये बघा काही ठिकाणी तुम्हाला वाक्यप्रचार दिलेत. तेच वाक्यप्रचार तेवढे करा, त्यातले 2 तर येतातच, एखादा कुठला तरी एक्स्ट्रा दिला जातो. सपोज फॉर एक्झाम्पल पहिला लेसन जर बघितला ना, शाल वरती बघितलं ना, तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या टीचरनं सांगितलं असेल, त्याच्यावरती एक इम्पॉर्टंट वाक्यप्रचार होता. मे बी तुमच्या एक्झाम मध्ये युनिट टेस्टला आला असेल. वाक्यप्रचार होता उसंत मिळणे. उसंत मिळणे होता. चला, उसंत मिळणे तो शब्द समजून घ्या. उसंत मिळणे, वेळ मिळणे. पण कधी कधी बोर्डवाली देताना ते थोडं कन्फ्युज करायला देतात. उसंत न मिळणे, त्यामुळे आपण वाचलेलं असतं की उसंत मिळणे. ओके, मग त्याला आपण लिहून टाकतो वेळ न मिळणे, पण दिलेला शब्द व्यवस्थित वाचा. पहिल्या लेसन वरती शाल वरती त्यांनी दिलेलं नाही, पण सेकंड लेसन वरती तुम्हाला 4 वाक्यप्रचार दिलेत बघा. उपवासावरती पहिला आहे वाक्यप्रचार हात दाखवून अवलक्षण आहे का नाही? अनम्यूट करून बोला. हो सर. हा, पहिला आहे हात दाखवून अवलक्षण. दुसरा आहे सुरुंग लावणे किंवा मुठभर मात चढणे किंवा अंगाचा तिळपापड होणे. कुठला शब्द आहे मला सांगा सेकंड? कोणता सेकंड शब्द? सुरुंग लावणे. तिसरा आहे अंगाचा तिळपापड होणे आणि चौथा आहे मुठभर मात. हे 4 वाक्यप्रचार दिलेत ना. आपण काय करतो, काकेत कळसा आणि गावाला वळसा आहे आपल्याला अभ्यासाला, तिथं आपण ते सोडतो आणि दुसरंच बघत जातो. तर टेक्स्टबुकच्या खाली जे वाक्यप्रचार दिले ना, प्रत्येक लेसनच्या खाली दिलेले आहेत. टोटल काउंट केले तर मी तुम्हाला सांगतो किती वाक्यप्रचार आहेत. 32. हे 32 वाक्यप्रचार जर केले तर त्यातले तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये 2 अगदी हमखास येतील आणि तुम्ही तुमचा पेपर लिहू शकता. इज इट क्लिअर? कळला? प्रश्न क्रमांक 4 वाक्य प्रकार ओळखा, वाक्य रूपांतर आणि वाक्यप्रचार. इज इट क्लिअर? चला नेक्स्ट आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आ मध्ये. नेक्स्ट स्लाइड वरती बघा दाखवले तिथं त्या ठिकाणी
भाषा अभ्यास, भाषिक घटकावर आधारित कृती, त्याच्यामध्ये शब्द संपत्ती 4 मार्क्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 कंटेंट आहेत, त्यातले कुठलेही 4 विचारले जातील. त्याच्यामध्ये पहिला आहे समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, लिंग ओळखा किंवा लिंग बदला, वचन ओळखा किंवा वचन बदला, आणि 5वा तुमच्यासाठी थोडा न्यू असणारा प्रश्न आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. ओके, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यांनी 8वीला स्कॉलरशिपची एक्झाम दिली, ज्यांनी 5वीला, मे बी 5वीला नसेल दिली, बिकॉज ऑफ दॅट टाइम कोरोना था, तो कॅन्सल हुआ था. ओके, पण ज्यांनी 8वीला, माझ्या मते तुमच्यातल्या सगळ्यांनी 8वीला स्कॉलरशिपची एक्झाम दिली, त्याच्यामध्ये तो एक कंटेंट होता, शब्द समूहाबद्दल एक शब्द द्या. देवाला मानणारा कोण? आस्तिक. न मानणारा? नास्तिक. ओके, हे दिलेत शब्द, ते वाचा, तुमचे टीचर देतील तुम्हाला, ते वाचा, त्याच्यातूनच येतील. हा एक नवीन कंटेंट आहे. पण समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग आणि वचन हे जे शब्द आहेत ना, ते तुम्ही जे 5वी पासून किंवा 3री पासून ते 9th पर्यंत जे अभ्यासले त्याच्यातले ते प्रश्न असणार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेखन नियमानुसार. लेखन नियमानुसार याच्यामध्ये तो शब्द कधी कधी तुम्हाला कळत नाही. लेखन नियम मीन्स व्हाट? समटाइम्स स्टूडेंट्स आंसर ये क्या है, इसमें क्या करना है? तो लेखन नियम का मतलब है वाक्य शुद्ध करा, करेक्ट द सेंटेन्स. त्या करेक्ट द सेंटेन्स मध्ये जर बघितलं तर दिलेल्या सेंटेन्स मध्ये 2च स्पेलिंगच्या मिस्टेक्स असतील, आणि त्या मिस्टेक कशा देतील? फक्त मात्रा. ओके, मात्राची मिस्टेक मतलब 4 टाइम्स दे आर गिवन द सेंटेन्स. एक तर मात्रा चुकीच्या देतील, एक तर जेंडर नुसार चुकीचं सेंटेन्स असेल, एक तर नंबर नुसार चुकीचं सेंटेन्स असेल, आणि कधी कधी व्यंजन क के बदले में ख देंगे, ग के बदले में ग देंगे, न बाणातल्या ऐवजी न नळातला देतील. म्हणजे असं तुझं दिलं जाईल, आणि सेंटेन्स बाहेरचं असणार नाही, सेंटेन्स तुमच्या टेक्स्टबुक मधलंच असेल. त्यामुळं टेक्स्टबुकचं जे काही लेसन्स आहेत ना, डेली थोडी जर रीड केले तर तुम्हाला ते बरे पडते. ओके, त्याच्यानंतरचा आहे प्रश्न विरामचिन्ह. विरामचिन्ह ओळखा आणि विरामचिन्हांचा वापर करा. पण आतापर्यंत बोर्डच्या एक्झाम मध्ये जास्त वेळा जर विचारला असेल तर विरामचिन्हांचा वाक्यात उपयोग करा, हा प्रश्न विचारलेला आहे. लेखन नियम 2 मार्क्स आणि विरामचिन्ह 2 मार्क्स. मराठीच्या पेपरमध्ये लिमिटेड ग्रामर आहे, पण खूप मार्क्स आहे. ज्यांचा कोणाचा हिंदी पेपर आहे, त्या हिंदी पेपरमध्ये बघितलं तर ग्रामर खूप कमी मार्क्स साठी आहे, पण व्हरायटी खूप आहे. ओके, अभ्यास खूप करायचा आहे, पण म्हणजे कसं एक कंटेंट एक मार्क्स साठी दिलाय, त्यामुळे त्या ठिकाणी ते थोडं बघायचं. तर त्या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये शिकवताना सुद्धा तुम्हाला ग्रामर काय आहे, पण आपण जो दिलाय पॅटर्न त्या पद्धतीने बोर्डाला तुम्हाला अभ्यास करायचा. ओके, त्याच्यानंतरचा महत्वाचा नेक्स्ट स्लाइड मध्ये दिलेला विभाग आहे उपयोजित लेखन. त्याच्यावरती थोडं जास्त फोकस करायचं आहे, याच्यामध्ये तुमचे जास्त मार्क्स जातात. ओके, पण घाबरू नका, मी सांगतोय ते फॉलो करा. अगदी याच्यामध्ये सुद्धा 24 मधून आरामात 23 पर्यंत मार्क्स भेटतील. ओके, पहिला प्रश्न आहे पत्रलेखन 6 मार्क, आणि त्याला दुसरा प्रश्न आहे सारांश लेखन. सुरुवातीला मी सांगितलं क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. एक फॉर्मल लेटर आहे, एक इनफॉर्मल लेटर आहे, आणि तिसरं तुम्हाला सारांश लेखन आहे. या तिन्हींपैकी एकच करायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, पत्रलेखन 5 मार्क्सला नाही, पत्रलेखन 6 मार्क्सला आहे. आणि पत्रलेखन लिहिताना जर तुम्हाला लिहायचं असेल, बिकॉज न्यू पॅटर्न मध्ये पत्रलेखन आहे, पण यू राईट अ ईमेल. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर बघायचं असेल तर पेज नंबर 76 या 73 पे एक फॉर्मेट दिले बघा येलो कलर मध्ये. इफ यू हॅव टेक्स्टबुक प्लीज सी. तोपर्यंत थोडं पाणी पितो. पेज नंबर 73 या 76 मे बी. Sorry, 69. See the page number 69. Sorry. आहे? हा बघा, आता त्याच्यावरती तुम्हाला एक फॉर्मेट दिलंय बघा. त्याच फॉर्मेटनं तुम्हाला पत्र लिहायचं. सगळ्यात सुरुवातीला बघितलं तर त्या ठिकाणी दिनांक दिली, त्याच्यानंतर शब्द दिलाय प्रति दिलाय, प्रति झाल्यानंतर त्यानंतर शब्द दिलाय विषय, त्याच्यानंतर शब्द दिलाय तुम्हाला महोदय, आणि त्यानंतर शेवटी आपला नम्र,
आणि त्यानंतर हे तुमचं फॉर्मॅट आहे. तुमच्या शाळेमध्ये तुमची टीचर तुम्हाला ते फॉर्मॅट शिकवेल. बोर्डाचा पेपर ज्यावेळी करेक्ट केला जातो त्यावेळी फक्त त्यांच्याकडं तुमच्या स्पेलिंग वगैरे जर चुकीचे असतील तर अर्धा मार्क्स मायनस केला जातो. पण तुम्ही जर फॉर्मॅट परफेक्ट लिहिला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स द्यावी, एक्झामिनर आणि मॉडरेटरला मार्क्स द्यावी लागतातच. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, दिनांक आणि तुमच्यामध्ये जर पत्र जर बघितले ना तर मराठी पेपरमध्ये यू हॅव ओनली 3 सब्जेक्ट लेटर, 3च विषयाची पत्र आहेत. एक पत्र आहे मागणी पत्र, दुसरं पत्र आहे विनंती पत्र आणि तिसरं पत्र आहे तुम्हाला बघा त्याच्या 60 पेज वरती दिले बघा तिथं येलो कलर मध्ये. ओके, मागणी पत्र, विनंती पत्र आणि अभिनंदन पत्र, बरोबर आहे का? ज्या ठिकाणी लेटरचं फॉर्मॅट दिलं ना त्याच्या बाजूच्या पेजवरती बघा कौटुंबिक पत्र दिलंय, पेज नंबर 68. ओके, तर 3च पत्राचं प्रॅक्टिस करायचं आहे. 3 मधले तुम्हाला अभिनंदन किंवा मागणी किंवा 2 दिले जातील आणि सारांश लेखन लिहिताना जो काही अनसीन पॅसेज आहे त्याचा सांगून टाइम मॅनेजमेंट सुद्धा याची दिली मी तिथं. पत्र लेखन लिहिताना अगदी अर्धा तास लिहायचं नाही, 15 मिनिटात ते झालंच पाहिजे. जर 15 मिनिटात जर पत्र लेखन झालं तर पुढचं तुमचं होऊन जाईल. ओके, चला त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5A मध्ये दिलेला प्रश्न आहे. 3 ऑप्शन आहेत, त्यातले 2 करायचे आहेत. नेक्स्ट स्लाइड वरती दिले बघा, नेक्स्ट स्लाइड वरती दिलेला प्रश्न आहे अनिल सर. नेक्स्ट स्लाइड वरती दिलेला प्रश्न आहे बघा, पत्रलेखनचा मी फॉर्मॅट दिलाय बघा, दिनांक, प्रति, विषय. ओके, त्यानंतर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय लिहायचं वगैरे ते मी नंतर सांगेन. आपण थोडस पुढे जाऊया म्हणजे प्रश्न समजून घेऊया. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट याच्यावरती बघा, हा उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5A, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. 3 ऑप्शन दिले जातील. तिन्हीपैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. आता 2 लिहिताना जाहिरात लेखन वरती जर बघितलं तर 2 टाईपनं प्रश्न विचारला जाईल. एक तर तुम्हाला प्रश्न उत्तरं दिली जातील, ती शोधून लिहायची आहेत. ते असेल तर वेल अँड गुड. पण तुम्हाला जाहिरात बनवायची आहे. जाहिरात बनवताना त्याचं थोडं व्यवस्थित बॉक्स मध्ये बनवायची. ओके, आता जाहिरातीचा जर पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये खूप बोलण्यासारखं आहे, पण आपल्याकडे थोडासा वेळ कमी असल्यामुळं आपण थोडस म्हणजे पुढे जाऊया. जाहिरात लिहिता लेखन करताना लक्षात ठेवायचं की आपली जाहिरात आकर्षक व्हावी. ओके, मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो, या वर्षी बोर्डाच्या पेपरमध्ये हायेस्ट जो आहे तो 78 मार्क्स आहे, बिकॉज ऑफ जाहिरात लेखन वरती जाहिरात बनवायला न देता जाहिरातीवरती प्रश्न उत्तर होती. क्वेश्चन आंसर पूछे थे तो बच्चों को मतलब 5 आउट ऑफ 5 मार्क्स वही पे मिल गए. त्यामुळे कसं, पण कदाचित तुम्हाला जाहिरात लेखन देताना जाहिरात बनवण्यासाठी दिली जाईल तर ती थोडं व्यवस्थित आकर्षक पद्धतीने बनवायची. बातमी लेखन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जसा फॉर्मॅट दिला जाईल त्याची बातमी वगैरे तयार करायची आहे. तुमच्या शाळेमध्ये टीचर तुम्हाला व्यवस्थित सांगतील. या ठिकाणी म्हणजे कसं, राईट साईडला, लेफ्ट साईडला तुमचा आमच्या वार्ताहराकडून, लेफ्ट साईडला दिनांक, मध्ये हेडलाईन, त्यानंतर तुमची बातमी आणि त्या पद्धतीने तुम्हाला लेखन करायचं. कथा लेखन बद्दल जास्त नाही बोलत, कारण बिकॉज यू नो अबाउट कथा लेखन, स्टोरी रायटिंग, कारण ते तुम्हाला अगदी 5वी पासून ते 9वी पर्यंत तुम्ही ते केलेलं आहे. इज इट क्लिअर? चला, आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 5E, जो अगदी तुम्हाला अजिबात न आवडणारा आहे. सर पुढे, न आवडणारा आहे पण तो लिहायचा आहे, बिकॉज तो प्रश्न तुमच्या पेपरमध्ये 7 मार्क्सला आहे. नेक्स्ट. ओके, स्टोरी बद्दल ते दिलंय बघा की टायटल वगैरे काय, कुठल्या स्टोरी वगैरे. सर पुढे, नेक्स्ट. चला, लेखन कौशल्य, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध. निबंधाचे 5-6 प्रकार आहेत, पण तुमच्या सेकंड लँग्वेज मध्ये फक्त 3च प्रकारचे निबंध विचारले जातील. पहिला आहे प्रसंग लेखन. हे पण थोडं ऐकून घ्या. प्रसंग लेखन काय विचारलं जाईल तर तुमच्या शाळेमध्ये एखादा कार्यक्रम तुम्ही सेलिब्रेट केलाय तर त्या प्रसंगाला तुम्ही उपस्थित होता, त्या प्रसंगाचं वर्णन करण्यासाठी तुम्ही निबंध लिहा. मग तो क्रीडा महोत्सव असेल, तुमच्या शाळेचा अॅन्युअल डे असेल, तुमच्या शाळेचा मराठी दिवस असेल किंवा कुठलाही प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला तुम्ही हजर होता असं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. दुसरं आहे आत्मकथा. आत्मकथा म्हणजे झाडाचं आत्मवृत्त किंवा कुठलंही आत्मवृत्त असेल, पण याच्यामध्ये लिहिताना लक्षात ठेवा
ज्यावेळी मी आत्मकथा लिहीन त्यावेळी प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग करायचा आहे. मी, माझे, मला वगैरे हे शब्द. भले मी झाडाचा आत्मवृत्त लिहितोय पण त्या ठिकाणी त्या झाडाच्या ठिकाणी मी झाड आहे, ओके, माझं नाव हे आहे वगैरे अशा पद्धतीने लिहायचं. आणि तिसरा निबंध आहे वैचारिक, म्हणजे जो चालू घडामोडीवरती विचारला जाईल. प्रदूषण एक संकट, वर्तमानपत्राचे महत्व, ओके, भ्रष्टाचार एक भस्मासूर. हे वैचारिक म्हणजे कसं की ते रियालिटी वरती तुम्ही ज्यावेळी अभ्यास कराल त्यावेळी तिन्ही निबंध न अभ्यास करता पर्सनली माझं मत आहे की तिन्हीपैकी कुठलेही 2 सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि ते 2 सब्जेक्ट वाचत राहा कंटिन्यूली. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की बाबा ठीक आहे एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा पेपर पॅटर्न समजून घेऊन जर तो सोडवण्याचा प्रयत्न केला तर अगदी निश्चितच मी तुम्हाला सांगतोय की खूप छान पैकी तुम्हाला मार्क्स मिळतील. ओके, माझ्या मते जेवढ्या वेळेमध्ये म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. आता आपण शेवटचे एक 5 मिनिटं देऊया. ओके, ठीक आहे. वेळेचे नियोजन कसं करायचं हे जर पाहिजे असेल तरी पण लिहून घ्या. येस सर, निबंधामध्ये पॉइंट्स पण दिले जातात ना? येस, मराठी निबंधामध्ये पॉइंट दिले जातात, हिंदीमध्ये दिले जात नाहीत, इंग्लिशमध्ये दिले जात नाहीत, पण मराठीमध्ये तुम्हाला आउटलाईनचे पॉइंट दिले जातात. त्या पॉइंट्सला बघून जरी तुम्ही निबंध तुमचा लिहिला तरी तो बरोबर असतो. मग निबंध 7 मार्कचा आहे. ओके, तर तो किती लिहायचा? तर कमीत कमी 4 पॅसेज आणि 1.5 पेज वरती त्या ठिकाणी झाला पाहिजे. 4 पॅरेग्राफ मध्ये 1.5 पानावरती जाणं गरजेचं आहे. वेळेचे नियोजन कसं करायचं हे जर असेल तर ते मी लिहिले बघा खाली नेक्स्ट स्लाइड वरती. वेळेचे नियोजन कसं करावं बघा. कृतीपत्रिका विभाग 1 त्याला मी काही मिनिटं दिली ते तिथं नोट करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. पद्य विभागाला किती, स्थूल वाचनाला किती, भाषा अभ्यासला किती आणि उपोषित लेखन राहतील जे काय 15 मिनिटं आहे ते 15 मिनिटं तुमचा परत एकदा पेपर तुम्ही रिचेक करू शकता. थोडं डेकोरेट करायचं असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके, लास्टचे आपण 5 मिनिटं देऊया. एखाद्याला काही शंका असतील, एखादा पॉइंट मी सांगताना कुणाला कळला नसेल तर मे बी थोडा विचारू शकता. आपण तुमच्या शंकेचं निरसन करूया. सर, सगळ्या रायटिंग स्किल्सची लिमिट काय असते? किती पेज लिहायचं असतं? पत्रलेखन लिहिताना जे फॉर्मॅट मी दिलंय 1 मिनिट आणि लिहिताना बघा पत्रलेखन ज्यावेळी तुम्ही लिहाल ना तर सपोज हे तुमचं टेक्स्टबुक या तुमचा आन्सर सीट आहे. ओके, तर आन्सर सीट करताना इथं लिहून मागच्या बाजूला जाऊ नका. लिहिताना कसं करायचं, या पेजवरती लिहायचं आणि आन्सर तुमचं या पेजवरती समजलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी एखादा एक्झामिनर पेपर चेक करेल ना त्यावेळी दोन्ही पेज त्याच्या समोर असतील. बऱ्याच वेळा आपण काय करतो की मी इथं सुरुवात केली आणि ते आन्सर म्हणजे बॅक साईडला जातं, मग त्या टीचरला ते टर्न करावं लागतं. तर बेटर आहे की बाबा लिहिताना पेपर इथं आणि इथं असा. इज इट क्लिअर? हे पत्र झालं. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन हे 3 प्रश्न आहेत ना, तर प्रत्येक पेजवरती एकच लिहायचं. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, अर्ध्या पेजवरती जाहिरात बनवतात, अर्ध्या पेजवरती बातमी लिहितात आणि कधी कधी म्हणजे कसं की कथा म्हणजे एका पेजवरती 2. नो, यू राईट द 1 रायटिंग स्किल ऑन 1 पेज. इज इट क्लिअर? ओके, आणि निबंध म्हणजे शेवटच्या पानावरती गेला तरी म्हणजे 1 पेज म्हणजे फुल. हा, निबंध लेखनामध्ये अजून एक सांगतो, निबंध लेखनामध्ये जर चांगले मार्क्स पाहिजे असतील तर निबंध लेखनाला अनुसरून एखादा स्लोगन, कोट्स, कवितेच्या ओळी, गाण्यांच्या ओळी, ओके, हे त्या ठिकाणी वापरायचं, जास्तीत जास्त वापरायचं. ते जर वापरलं तर तुम्हाला चांगले मार्क्स दिले जातात. उदाहरणार्थ एखाद्या सैनिकाची आत्मकथा लिहायची, सुरुवात कशी करणार, मी एक सैनिक बोलते असं न करता हे मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पाणी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी. हे कोट मी लिहिलं आणि 26 जानेवारीचा दिवस होता, शाळेत चालले होते, ते गाण्याच्या ओळी पडल्या आणि नंतर मला ते सैनिक असं लिहायचं. ओके, निबंधाची सुरुवात आणि शेवट हा अगदी आकर्षक असावा. बिकॉज तो प्रश्न शेवटी असतो. एक्झामिनर ज्यावेळी चेक करायला जातो ना तो पण कंटाळत शेवटी जातो. मग तो बघताना फक्त स्टार्टिंग आणि एंडिंग बघतो. मग मे बी माझं स्टार्टिंग बाबा एखादं स्लोगन आहे, एंडिंगला एखादं स्लोगन लिहिले, मग त्या ठिकाणी घ्या भरून मार्क्स घ्या. ओके, अजून कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. सर, स्वमत मध्ये पहिल्या याच्यात आपण इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना लिहायची असते नाही. लिसन, सॉरी, एक सांगायचं माझं राहून गेलं. सोमत लिहिताना प्रश्नाचा अर्थ काय की सोमत म्हणजे स्वतःचं मत आहे. ओके, मग स्वतःचं मत लिहिताना तिथे इंट्रोडक्शनची गरज आहे का?
नाही, अजिबात नाही. कारण बघा तिथं प्रश्न, जसं मी सांगितलं ना की बाबा लेखकाच्या भावना जसं शालीशी निगडीत आहे तसं तुमच्या भावना एखाद्या वस्तूशी निगडीत आहे, याविषयी तुमचं मत लिहा, हा प्रश्न आहे. मग इथं लिहिताना तिथं बाबा की शाल या पाठामध्ये लेखक राघव जाधव यांनी हे सांगितलं, ही गरज आहे का? नाही. मग पहिल्या सर पण सेंटेन्स जर कंटेंटशी रिलेटेड असेल तर नाही. मग तिथे आता प्रश्न, शाल आणि शालीनता याविषयी तुमचं मत लिहा. ओके. मग शाल या पाठामध्ये शाल आणि शालीनताचा संबंध येताना अगदी थोडक्यात लिहिताना लिहायचं, म्हणजे जास्त लिहित बसायचं नाही. सोमत लिहिताना बऱ्याच विद्यार्थ्यांची एक शंका असते, ते किती लिहिलं पाहिजे, अर्ध पान लिहायचं की किती सेंटेन्स लिहायचं? जास्त नाही, 15 ते 16 सेंटेन्स इनफ. पॉइंट टू पॉइंट म्हणजे जे की वर्ड असतात ना, जसं सायन्स मध्ये तुम्ही अभ्यास करताना कसं कीवर्ड बघता, तसे कीवर्ड लिहून जर सेंटेन्स जरी लिहिले ना तरी ते बरोबर असतं. कारण काय होतं, आपण इंग्लिश मिडियमची मुलं ज्यावेळी मराठी लिहायला जातो त्यावेळी काना मात्रा वेलांटी कुठं नाही कुठं तरी काहीतरी गोळ करतो. मग त्यामुळे कसं अगदी थोडक्यात पण मुद्देसूद लिहिलं ना तर फुल मार्क्स. तर ओके, आय होप की म्हणजे येणाऱ्या, कारण आतापर्यंतच्या जेवढे आम्ही टेस्ट सिरीज केले ह्याच्या अगोदर, त्याच्यामध्ये बोर्डामध्ये हायेस्ट आमचाच असतो, आमचाच हायेस्ट आहे. यावर्षी जो 98 आलेला आहे ना, गेल्या वर्षी आमचं नाव थोडं वेगळं होतं, यावर्षी नाव आम्ही थोडंसं वेगळं ठेवलंय. आणि त्यामुळे जो कोणी हायेस्ट, म्हणजे जवळजवळ यू कांट बिलीव्ह मी, त्या टेस्ट सिरीजची 5 ते 6 वर्ष कनेक्टेड आहे. 5-6 वर्षामध्ये मीच पेपर सेट करून देतो. मी पेपर केलेला सेट मधला अगदी 5 पेपर, जेवढे टेस्ट सिरीज तुम्ही लिहाल ना ते सगळे पेपर तुम्ही ऑब्झर्व केले ना तर त्याच पेपर मधून क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असतात. आणि जो कोणता हायेस्ट आहे ना तो आमचाच आहे बोर्डाच्या एक्झाम मध्ये, आतापर्यंत रेकॉर्ड आहे. म्हणजे मी आशा करतो की तुमच्यातलाच एखादा कोणीतरी या वर्षी 98 असावा. आणि काही शंका कुशंका असतील तर मध्ये मध्ये आम्ही आहेच, ज्यावेळी फेस टू फेस गायडन्स होईल त्यावेळी अगदी बिनधास्तपणे विचारायचं की सर हे असं आहे तसं आहे, आणि त्याच्यानुसार कसं आपल्याला काय, मी पहिले एक सेंटेन्स यूज केला, हाऊ टू राईट अँड हाऊ टू गेट मार्क्स, and that मतलब formula not in a Marathi, that is all subject. ओके, चला अजून कोणाला आहे काही शंका? चला, लेक्चर कसं वाटलं आणि जरांना थोडं रिप्लाय द्या, म्हणजे मला पण थोडंसं कळेल की बाबा ठीक आहे, अजून काही माझ्याकडनं सांगायचं राहिलं का? कोणाला काही बोलायचंय लेक्चर बद्दल प्लीज? एक थोडक्यात फीडबॅक कोणी पण एकानं सांगा, म्हणजे अगदी म्हणजे माझ्याकडून काही सांगायचं माझ्या मते तर नाही राहिलं, पण मे बी कसं 99% इकडे तिकडे होऊ शकतो. कोणी पण एकानं. सर इन्फॉर्मेटिव्ह होता. ओके, थँक्यू. अजून सर खूप हेल्प करेल एक्झाम लिहिताना. चल, व्हेरी गुड, पण मला पाहिजे, मी सांगितलं ना मला यावर्षी सुद्धा माझ्याच टेस्ट सिरीज मधला हायेस्ट बोर्ड मध्ये पाहिजे. उमैया आज काही बोलतच नाही. नहीं सर, कल तो सुनना था ना, आज तो सब नोट भी करना है कि आप क्या क्या बोल रहे हैं, बिकॉज इट्स वेरी इम्पोर्टेंट. यूजफुल था, बहुत यूजफुल था. एक्चुअली कोई इतना समझाता नहीं है कभी, क्या बात स्पेशली व्हेन जेव्हा लँग्वेज आला ना तेव्हा सगळे जाता. नहीं, हमारे मतलब टेस्ट सीरीज में मतलब हर एक मतलब पॉइंट्स हम क्लियर करते हैं. मतलब बिकॉज मतलब ये तुम अगर आपका रिझल्ट अच्छा है तो हमारा नाम है, हमारा मतलब वही तो हमारा गुडविल है. म्हणजे एवढं सांगून सुद्धा जर काहीच झालं नाही तर मग त्याला काही अर्थ नाही, म्हणजे आमची एनर्जी वेस्ट, तुमचा टाइम वेस्ट. ओके, अजून कोण आहे? अजून कोणाला बोलायचं आहे? आकाश बोला. अरे मला पण कळेल ना थोडस, मला पण माझं पण आहे का आकाश? सर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टन्स भेटला, म्हणजे अजून नवीन काय कळालं. अजून याच्या पुढे ज्यावेळी पेपर सोडवशील ना त्यावेळी याच्यापेक्षा सुद्धा खूप चांगल्या टिप्स भेटतील. निबंधामध्ये काय वापरायचं, कसं वापरायचं त्यावेळी पेपरचे. आणि हा, दुसरी गोष्ट एक मतलब इम्पॉर्टंट थिंग, यू पीपल गोइंग एनिवेअर फॉर क्लासेस, कुठेही तुम्ही क्लासला जात असाल, ओके, आपली टेस्ट तर आपण देतोय आणि माझ्यामध्ये प्रत्येक जण कुठे नाही कुठेतरी क्लासला जातोय. एम आय राईट? ओके, तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही एखादा पेपर सॉल्व्ह करून देता त्यावेळी तो पेपर बरोबर चेक करून दिलाय का नाही हे थोडं क्रॉस चेक करायचं. बिकॉज खूप साऱ्या क्लासमध्ये असं होतं की फक्त असं टिकमार्क करून देतात, झालं हे घ्या, मार्क्स घ्या. एखाद्यानं गाणं जरी लिहिलं तरी मार्क्स देतात.
हा देतात. आणि जे म्हणजे मी सांगतो, अगदी नाव नाही घेणार मी क्लासेसचं, पण आताच्या घडीला जो क्लास अगदी टॉपला आहे त्या क्लासवाले तेच करतात की बाबा ठीक आहे बाबा. आणि ते पेपर चेक कोण करतात मी तुम्हाला सांगतो, कारण ते जे बाहेरचे काउन्सिलर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी ना हमारा क्लास ऐसा है, वीकली टेस्ट होता है, ये हम करेंगे, डाउट लेक्चर होते, वो जो बाहर बैठे ना वो करेक्ट करते, अदरवाइज जो कॉलेज स्टूडेंट्स है ना वो करते, उनको इतना नॉलेज नहीं होता. तो मी केअरफुल की ज्यावेळी तुम्ही एखादा पेपर लिहून देता, आमच्याकडचा पेपर जर तुम्ही बघितला करेक्ट करून दिलेला, त्यावेळी तुम्हाला कळेल की बाबा ठीक आहे इथं मला हे नव्हतं आणि ते पाहिजे होतं. मग ते आणि काय होतं, आपण पेपर लिहिलाय आणि त्याच चुका, माझी चूक जर मला कळाली नाही तर मी पेपर पुढचा चांगला लिहित नाही. पण माझी चूक जर मला कळली, इथं जे कळली ती मी पुढे करणार नाही आणि मला चांगले मार्क्स भेटतील. ओके, तर कुठेही जात असेल तिथं पेपर व्यवस्थित, आमचा पेपर तर 100% परफेक्ट असणार आहे करेक्शन मध्ये, आणि विथ इन्स्ट्रक्शन असणार आहे की काय केलं पाहिजे. चलो ओके, थँक्यू सो मच. सर रायटिंग स्किल्स साठी टेक्स्टबुक मध्ये सगळे फॉर्मॅट करेक्ट आहेत ना, म्हणजे तेच रिफर करायचे ना? येस, बिकॉज म्हणजे अजून एक सांगतो, तुम्ही आता मुलं जर तिकडची ठाणा, वाडा, पनवेल किंवा ती अलिबागची असेल ना, तर तिकडच्या टीचरचा एक म्हणजे कसं गोंधळ आहे. गोंधळ म्हणजे काय ते सांगतात, पॅरेग्राफ संपल्यानंतर एक लाईन लिव्ह करा, बरोबर? हो. नाही करायची लाईन लिव्ह, कारण बघा की आपण टेक्स्टबुक मध्ये एखादा कंटेंट चालू करतो, इथं संपल्यानंतर किती स्पेस असतं, एक 2 फिंगर स्पेस सोडून त्या ठिकाणी पुढे लिहायला सुरुवात करायची, ते तिथे बेटर, म्हणजे ती कंटिन्युटी असते. पण एक लाईन सोडल्यानंतर मग मध्ये काहीतरी मिसिंग आहे का असं थोडस जाणवतं. ओके, तुझा प्रश्न काय होता रायटिंग स्किल बद्दल? टेक्स्टबुक मधले सगळे फॉर्मॅट तेच रिफर करायचे ना? बरोबर आहेत, पण एक फॉर्मॅट थोडा टेक्स्टबुक मध्ये दिलाय आणि तुमच्या तिकडचे टीचर वेगळा शिकवतात. बातमी लेखनचा, बातमी लेखन मध्ये टेक्स्टबुक मध्ये दिलेला जो फॉर्मॅट आहे ना, राईट साइड, लेफ्ट साइड आमच्या वार्ताहराकडून, लेफ्ट साइड दिनांक, मिडल मध्ये टायटल आणि त्याच्यानंतर ते आहे. पण तुमच्या तिकडे सांगताना काय करतात, आमच्या वार्ताहराकडून दिनांक, टायटल आणि नंतर लिहा. कळलं? आणि दुसरी गोष्ट कसं, तुमचे पेपर आमच्याकडे येतात, आमचे पेपर तिकडे जातात. त्यामुळे आम्ही जे शिकवले ना कसं इकडे इकडे पाहिजे, नसेल तर आम्ही मग तिथं थोडं क्रॉस करतो. पण शक्यतो मार्क्स कापले जात नाही, कंटेंट बरोबर असेल तर दिला जातो. सर मग बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू मधून टेक्स्टबुकच हे करायचं ना प्रिफर? म्हणजे चुकीचं दिलं जात नाही, पण तरी पण टीचर ज्यावेळी शिकवते ना त्यावेळी त्यांना एक शंका विचारायची की मिस टेक्स्टबुक में ऐसा दिया है तो हम ऐसा लिख सकते हैं क्या, दॅट्स ऑल. म्हणजे आपली पण शंका क्लिअर होईल ना. हो. चला ओके, थँक्यू सो मच एवढे वेळ मला ऐकून घेतल्याबद्दल. चला थँक्यू. वैशा काय गरज, बोल ना गरज, बोल बोल. पोएमच्या स्वमतसाठी पण असताना लिहायची का नाही? त्याच्यामध्ये आहे. अरे आताच मी सगळं सांगितलं तर पेपर चेक केल्यानंतर मी सांगणार काय? काहीतरी पण आहे का? तरी पण माझं नाही होणार आहेत, वेळ आहे आणि त्याचबरोबर सांगतो सर, 1-2 मिनिटं. ओके ओके ओके. त्याच्यामध्ये बघा, सोमत असेल ना तर त्याच्या ठिकाणी इंट्रोडक्शन लिहू नका. उदाहरणार्थ आई, प्राणी आणि पक्षी एक पहिल्या पोएमवरती आहे ना, हा, पण या ठिकाणी ओळींचा अर्थ ज्यावेळी दिला जाईल ना त्यावेळी थोडक्यात इंट्रोडक्शन लिहा आणि नंतर त्या ठिकाणी आन्सर लिहा, ओळींचा अर्थ. आणि सोमत त्याच्यासाठी वेगळा पॅरेग्राफ करायचा 2 लाईन्सचा? हा, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये इंट्रोडक्शन आणि सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुमचा आन्सर असणार आणि मे बी 3rd पॉइंट मध्ये कन्क्लुजन. चालेल. नाही, पेपर मी ज्यावेळी करेक्ट करेन ना त्यावेळी म्हणजे अजून काही पॉइंट्स आहेत जे एखादा कुठला राहिला असेल ते मी सांगेन. ओके, चलो थँक्यू, गुड नाईट. मला वाटतं तुमच्या शंका बऱ्याच क्लिअर झालेल्या आहेत. पहिली गोष्ट, जेव्हा आपण मनापासून ऐकतो तेव्हाच शंका उत्पन्न होतात आणि बऱ्याच गोष्टी सरांनी क्लिअर केलेल्या आहेत. वर्षभर आपल्यासोबत असणारच आहेत सर. तर थँक्यू सुभाष सर. सर्व मुलांचंही आभार. पुन्हा भेटूयास वर्षभर. थँक्यू. जास्त बोलत नाहीये, बराच वेळ झालाय. ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट. आणि सर वेट हां.